गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला, गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। मुहूर्त मेढ गोरानडे न्यायमूर्तींनी रोवली, जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली। कुसुमांच्या या गावामध्ये, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी, ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी। परंपरेला जगद्गुरूंचा, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। अहो देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले, लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले। खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे, स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे। स्वरलतिकेचा स्वरसागर हा, स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले, विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले। प्रबोधनाच्या नव्या युगाचा, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वैभवशाली परंपरेला जतन करूया सारे, ज्ञानामृत हे घेण्यासाठी गोदा काठी या रे। कला गुणांचा संस्कारांचा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा, कला गुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आजचं 20वे पुष्प ज्येष्ठ पत्रकार स्वर्गीय माधवराव लिमये यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आज गुंफलं जात आहे। आपल्यामध्ये पुष्प गुंफण्यासाठी मुंबई येथील ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक भगवान इंगळे हे आलेले आहेत।
उभारणी हा त्यांच्या भाषणाचा विषय आहे. इंगळे साहेबांचं भाषण झाल्यानंतर मोहम्मद रफी यांच्या शताब्दी वर्षानिमित्त आज लीना बोरा प्रस्तुत यादगार रफी हा गाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी होईल. उद्या 21 मे रोजी नाशिकच्या श्री इच्छामणी केटरर्सचे संचालक उत्तमराव गाढवे आणि सागर गाढवे यांचं या ठिकाणी भाषण होईल. भारताची विभिन्न खाद्य संस्कृती आणि परंपरा हा त्यांच्या भाषणाचा विषय आहे. त्यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये घनश्याम पटेल आणि सुर शारदा प्रस्तुत रोमॅन्टिक मूड्स ऑफ मोहम्मद रफी हा गाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी होईल. बुधवार दिनांक 22 मे रोजी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माउंट आबू येथील डॉक्टर प्रेम मसंद हे आपल्याशी संवाद साधण्यासाठी येतील. संकल्पांची शक्ती हा त्यांच्या भाषणाचा विषय आहे. त्यानंतर सरगम म्युझिक अकॅडमी प्रस्तुत किशोर कुमार ते कुमार सानू हा सुप्रसिद्ध हिंदी गाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी होईल. 23 मे रोजी हाँगकाँग या देशातून डॉक्टर मनोज कुलकर्णी हे आपल्याशी संवाद साधण्यासाठी येणार आहेत. चीनच्या सप्लाय चेनची सद्यस्थिती, चीनच्या उंबरठ्यावरून हा त्यांच्या भाषणाचा विषय आहे. दुसऱ्या सत्रामध्ये पाटेकर ब्रदर्स प्रस्तुत मेलडी मास्टर्स ऑफ बॉलिवूड हा गाण्यांचा कार्यक्रम होईल. 24 मे रोजी अमेरिका येथील लेखक, संशोधक आणि कीनोट वक्ता निलेश ओक हे आपल्याशी संवाद साधतील. नक्षत्रांचे देणे, भारताचा विज्ञाननिष्ठ इतिहास असा त्यांच्या भाषणाचा विषय आहे. निलेश ओक यांनी महाभारत आणि रामायण यातील कोणत्या घटना कोणत्या तारखेला घडलेल्या आहेत याविषयी लिहिलेलं पुस्तक हे संपूर्ण जगभर गाजतं आहे आणि त्यामुळे निलेश ओक यांच्या माध्यमातून आपल्याला महत्त्वपूर्ण अशी माहिती मिळणार आहे. 25 मे रोजी फिनलंड येथील शिक्षणतज्ज्ञ हिरंब कुलकर्णी हे आपल्याशी संवाद साधण्यासाठी येणार आहेत. एज्युकेशन 4.0 नवे शैक्षणिक धोरण आणि फिनलंड शिक्षण पद्धतीचा संगम असा त्यांच्या भाषणाचा विषय आहे. हिरंब कुलकर्णी यांनी यूट्यूबच्या माध्यमातून एक आवाहन आपल्याकडे पाठवलेलं आहे. रोजेकर ते आवाहन या ठिकाणी दाखवा. नमस्कार सर्व नाशिककरांना माझा रामराम. माझं नाव हिरंब कुलकर्णी, मूळतः पुणेकर पण फिनलंडमध्ये स्थायिक आहे गेले जवळपास आता 18 वर्ष. आणि माझ्याबरोबर माझी पत्नी शिरीन कुलकर्णी की जी मूळतः नाशिकचीच आहे ती, आणि माझ्याबरोबर 2 मुलं असे आमचा संसार आहे. आणि गेले जवळपास 14 वर्ष आम्ही काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशनच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या शिक्षण पद्धतीच्या माध्यमातून आम्ही फिनलंड शिक्षण पद्धती, भारतीय व्यवस्था आणि वेगवेगळ्या देशांमध्ये म्हणजे त्यामध्ये जपान, सिंगापूर, सौदी अरेबिया आणि अमेरिका या सगळ्या देशांचा शिक्षण व्यवस्थांचा तौलनिक अभ्यास अशा अभ्यासातून आम्ही काम करतो. आणि आता नाशिकला वसंत व्याख्यानमालेच्या निमित्तानं मी प्रवास करतो आहे. यामध्ये मुळात म्हणजे 25 मेला शनिवारी संध्याकाळी मी एज्युकेशन 4.0 आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि भारतीय शिक्षण व्यवस्था याचा संगम या माध्यमातून आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या शिक्षण व्यवस्थेतून आपण शिकायला काय पाहिजे, समाजाने काय घ्यायला पाहिजे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा
जो प्रभाव आहे तो आपल्या सर्वांवरतीच असणार आहे आत्ता. आणि त्या माध्यमातून आपण काय बदल घडवायला पाहिजेत आणि या संदर्भातनं कुठे कुठे संशोधन आत्ता चाललेलं आहे, फिनलंडमध्ये कुठलं संशोधन चाललेलं आहे, या संदर्भात आपण बोलणार आहोत. आमचा प्रवास जो आहे काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशनचा अतिशय साध्या पद्धतीने सुरू झाला. अतिशय साधा आमचा विचार होता की जर काही जगभरात चांगलं शिक्षण जर चालू असेल तर त्यातलं शिक्षण आपल्या भारतात का असायला नको, आणि त्याकरता आपण म्हणून एक नागरिक म्हणून आपण काय पावलं उचलायला पाहिजेत, असा एक साधा विचार होता. मी नेहमीच म्हणतो की वन्स यू आर आउट ऑफ इंडिया यू बिकम मोर इंडियन. अशा प्रकारे आम्ही जेव्हा भारताच्या बाहेर आलो त्यानंतर आणि जेव्हा फिनलंडमध्ये आम्ही शिक्षण व्यवस्था बघितली तेव्हा मला कळलं की अरे हे काही भारतात घडवणं काही अशक्य नाही आहे. आणि असाच विचार करून आम्ही काउन्सिल फॉर क्रिएटिव्ह एज्युकेशनची सुरुवात केली. आणि आता गेल्या 11 वर्षामध्ये CCEच्या जगभरामध्ये व्हिएतनाम, साऊथ कोरिया, भारत, त्यानंतर सौदी अरेबिया आणि USA अशा वेगवेगळ्या देशांमध्ये आपल्या शाळा आहेत. आपण शिक्षण व्यवस्थेच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या विद्यापीठांबरोबर काम करतो. त्यांच्याबरोबर आपण एज्युकेशन रिफॉर्म्स ह्याच्यामध्ये आपण गव्हर्नमेंटबरोबर काम करतो. याच्यामध्ये भारतामध्ये पण छत्तीसगड, दिल्ली, महाराष्ट्र, गोवा यांच्याबरोबर आपण आत्तापर्यंत काम केलेलं आहे. आणि भारताच्या बाहेर मुळात म्हणजे आपण सौदी अरेबिया, किंगडम ऑफ बहरीन आणि मिडल ईस्टमध्ये बाकीचे देश, UK, US आणि सिंगापूर अशा वेगवेगळ्या सरकारांबरोबर आपण एज्युकेशन रिफॉर्म्स कशाप्रकारे करता येईल, त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी म्हणजे सृजनात्मक शिक्षण याचा कशाप्रकारे आपण वापर करून घेऊ शकतो आणि सर्जनशीलता वापरून आपण कशाप्रकारे आपण नवीन पद्धतीनं लर्निंग एक्सपिरियन्स, शिकण्याचा अनुभव आणि शिकवण्याचा अनुभव असा आपण घेऊ शकतो, या माध्यमातून काम करतो. तर 25 मेला जेव्हा मी तिथं बोलायला येणार आहे शनिवारी नाशिकमध्ये, तेव्हा या सर्व विषयांवरती मी विचार प्रकट करीन. पण त्याकरता मला तुमची मदत अपेक्षित आहे, सर्व नाशिककरांची आणि सर्वांचीच आपल्या. जर तुम्हाला या विषयावरती काही मतं नोंदवायची आहेत तर कृपया या कॉमेंटमध्ये प्लीज तुमची मतं नोंदवा, तुमचे अभिप्राय मला कळवा. तुम्हाला जर एखाद्या विषयाबद्दल आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये नवीन काय घडतं याच्याबद्दल तुम्हाला जर माहिती असेल तर त्या संदर्भातही मला सांगा. आणि ह्या सगळ्याचा एकत्रित विचार करून मी सगळा माझ्या भाषणाचा गोषवारा मी तुमच्यासमोर मांडीन. आणि जर काही प्रश्न असतील, शंका असतील तेही मांडा, की जेणेकरून आपण त्या माध्यमातून आपण त्या विषयाबद्दल चर्चा करायचा प्रयत्न करूया. तर अशा प्रकारे मला या वसंत व्याख्यानमालेसाठी निमंत्रित केलं. याकरता मी वसंत व्याख्यानमालेचे सर्व संयोजक, त्यांचे अध्यक्ष बेनीसाहेब या सर्वांचा आभारी आहे. आणि या माध्यमातून आता आपण एकत्र एकमेकांशी संवाद साधूया. तर थोड्याच वेळात मी येतो आहे आपल्या भेटीस नाशिकला 25 मेला संध्याकाळी वसंत व्याख्यानमालेला. धन्यवाद. 23, 24 आणि 25 या तिन्ही दिवशी आपण आपल्या तरुण मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी परदेशातनं म्हणजे अमेरिका आणि फिनलंड, हाँगकाँग या देशातनं वक्ते बोलवलेले आहेत. आपण जरूर या आणि आपल्या घरातल्या तरुण मुलांना व्याख्यानासाठी जरूर घेऊन या. त्यांना इथे येणं शक्य नसल्यास ऑनलाईन व्याख्यानमाला ही पाहायला उपलब्ध आहे, आपण त्याचा जरूर लाभ घ्या. आजचं व्याख्यान स्वर्गीय माधवराव लिमये यांच्या स्मृतिप्रित्यर्थ गुंफण्यात येत आहे. आपल्यामध्ये सन्माननीय आजचे वक्ते प्राध्यापक भगवान इंगळे आणि सौभाग्यवती आशाताई इंगळे यांचं व्यासपीठावर आगमन झालं आहे. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. प्रारंभी आपण स्वर्गीय माधवराव लिमये यांच्या जीवनावरील चित्रफित पाहूया आणि त्यानंतर पाहुणे माधवरावजींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील. स्वर्गीय माधवराव लिमये एका विशिष्ट विचारशैलीचा अंगीकार करून समाज कल्याणासाठी समर्पित व्यक्तिमत्व म्हणजेच माधवराव लिमये. 1942च्या स्वातंत्र्य लढ्यात उतरून प्रसंगी तुरुंगवासही त्यांनी पत्करला. चळवळीच्या प्रसारासाठी ते नाशिकला आले आणि नाशिकचेच झाले. स्वातंत्र्योत्तर जनतेच्या प्रश्नांच्या संदर्भात त्यांनी भाववाड विरोधी लढा, गोवा आंदोलन,
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आंदोलन, आणीबाणी विरोध अशा अनेक आंदोलनात सहभाग घेतला. 14 वर्ष त्यांनी जनवादी साप्ताहिकाचे संपादन केले. 6 वर्ष ते विधान परिषद सदस्य असताना नाशिकचे ज्वलंत प्रश्न त्यांनी सभागृहात मांडले. अभ्यासू आमदार आणि विधायक टीकाकार असा त्यांचा लौकिक होता. पक्षापलीकडे जाऊन राजकारण हे त्यांनी समाजहितासाठी केलं. त्यांनी महाराष्ट्र सेवा संघाची स्थापना केली आणि त्या माध्यमातून रचना विद्यालय, नवरचना विद्यालय, विद्यार्थिनी वसतिगृह असे अनेक उपक्रम सुरू केले. टाइम्स ऑफ इंडिया आणि लोकसत्तेत ते जिल्हा प्रतिनिधी म्हणून अनेक वर्ष कार्यरत राहिले. PTIच्या वृत्तसंस्थेचेही ते प्रतिनिधी होते. लेखक म्हणून चीनी रशियन क्रांतीवरील पुस्तकांचा अनुवाद आणि इतरही त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. स्वर्गीय माधवराव लिमये यांना वसंत व्याख्यानमाला नाशिकच्या वतीनं विनम्र अभिवादन. सन्माननीय प्राध्यापक भगवान इंगळे यांचा जीवन परिचय आपण चित्रफितीच्या माध्यमातून जाणून घेऊया. वसंत व्याख्यानमाला नाशिक, दिनांक 20 मे 2024. प्रमुख वक्ते प्राध्यापक भगवान इंगळे. प्राध्यापक भगवान इंगळेंचं अहमदनगर जिल्ह्यातलं दुष्काळग्रस्त खर्डा गाव. इसवी सन 1795ला शूर मराठ्यांनी बलाढ्य निजामांचा पराभव करून इतिहासाला वेगळं वळण दिलं. त्या पवित्र भूमीतल्या ढोरवाड्यात 12वं अपत्य म्हणून जन्मले. आयुष्याची लढाई निकरानं लढले. त्याची वर्तमानाला भिडणारी प्रेरक कहाणी म्हणजे उभारणी. ते 3.5 वर्षांचे असताना वडील वारले. 8वीत असताना आई काळाआड गेली. ढोर म्हणजे जनावर. जनावरांची कातडी कमावणे हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय. तो मनाचा आणि शरीराचा कस काढणारा कष्टप्रद होता. त्यातल्या दुर्गंधीयुक्त कामात घाम गाळीत रयत शिक्षण संस्थेत शालेय शिक्षण घेतलं. ढोरवाड्यातल्या वासामुळं जिथं जनावरसुद्धा ठरत नव्हतं ते बुजायचं, परंतु त्यांच्या घराच्या ओट्यावर 18 पगड जातीपातीची उच्चवर्णीयांची मुलं रात्रभर अभ्यासाला यायची. इंगळेंनी पुढील शिक्षणासाठी गाव सोडलं. परगावी राहून शिष्यवृत्तीवर शिकले. MA राज्यशास्त्र MAd झाले. त्यांना नोकरीकरिता अनेक क्षेत्रातली दारं खुली असताना अध्यापनाला त्यांनी जीवित कार्य मानलं. जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकरांनी मुंबईतल्या युनियन हायस्कूलमध्ये शिक्षण घेतलं. त्या शाळेत सेवा करण्याचं भाग्य त्यांना लाभलं. भगवान इंगळे मुंबईतल्या महाविद्यालयात राज्यशास्त्राचं अध्यापन करू लागले. MA इतिहास बहिस्थ परीक्षेला बसलेले असताना लग्न अहमदनगरजवळच्या कड्याला संध्याकाळी 5:30 वाजता लागणार होतं. त्याच दिवशी सोलापूरच्या दयानंद कॉलेजमध्ये सकाळी 11 ते 2 असा पेपर होता. तो देऊन ते लग्नस्थळी आले. मुहूर्त टळला. रात्री 1:30 वाजता अक्षता पडल्या. 11वी पास झालेल्या पत्नीला स्त्री सक्षमीकरणासाठी आपल्या बरोबरीचं स्थान देण्याकरता शैक्षणिक वातावरण निर्माण केलं. त्यांना प्राध्यापिका करण्यात मोलाची भूमिका बजावली. अनेक आव्हानं वादळं पार करीत दोघं प्राध्यापक झाले. मुलगी नीलम, मुलगा निखिलेश आणि जावई रॉबिन तिघं मुख्य वैमानिक आहेत. ते आज जागतिक हवाई क्षेत्रात सेवा देत आहेत. समाजाच्या असंख्य दृश्य अदृश्य हातांनी हे मॉडेल निर्माण केले आहे. समाजाचे असे ऋण इंगळे व्यक्त करतात. ग्रंथाली वाचक चळवळीने त्यांची ढोर, भिडू, उभारणी आणि मावलाया ही पुस्तकं प्रकाशित केली. ढोरला महाराष्ट्र शासनाचा आणि इतरही पुरस्कार मिळाले. ते मुंबई विद्यापीठात MA भाग 2च्या
अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आलं. त्यावर विद्यार्थ्यांनी MPhil केली आहे. प्राध्यापक भगवान इंगळे स्वतः शिकले. समाज परिवर्तनासाठी उभं आयुष्य शिक्षण क्षेत्राला वाहिलं. ते स्वतःची, कुटुंबाची, मित्रांची, विद्यार्थ्यांची, समाजाची उभारणी करीत असतानाच राष्ट्र उभारणीत खारीचा वाटा उचलत आहेत. आजचे वक्ते प्राध्यापक भगवान इंगळे साहेब यांच्या कन्येचं आपण मागच्या वर्षी या ठिकाणी भाषण ऐकलं होतं. नीलम इंगळे, कॅप्टन नीलम इंगळे. आणि आज प्राध्यापक भगवान इंगळे आपल्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. मी त्यांचे मित्र प्राध्यापक अरविंद जोशी यांना व्यासपीठावर येण्याची विनंती करतो आणि नाशिककरांच्या वतीने त्यांनी भगवान इंगळे साहेबांचा या ठिकाणी सत्कार करावा. आज इंगळे सरांचा 42वा लग्नाचा वाढदिवस आहे. मी व्याख्यानमालेच्या उपाध्यक्षा उषा तांबे आणि कार्याध्यक्ष संगीता बाफना यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. चला लवकर चला. बाफना मॅडम चला लवकर, कार्यक्रमाला वेळ होतो. आपण या ठिकाणी दोघींनी आशाताईंचा सत्कार करायचा आहे. व्याख्यानमालेच्या वतीनं या दोन्ही दाम्पत्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि दीर्घ आरोग्यदायी आयुष्यासाठी प्रार्थना. नमस्कार. आज म्हणजे सुखद धक्क्यावर धक्के बसत आहेत आम्हाला. आता थोड्याच वेळात प्राध्यापक भगवान इंगळे त्यांच्या काही गमती सांगणारच आहेत आमच्या लग्नाच्या बाबतीत. पण हा जो सोहळा झाला आणि विशेष म्हणजे गोदार्तीचा बहुमान आम्हाला आपण नाशिककरांनी दिला, आम्ही हे आयुष्यात कधीच विसरू शकणार नाहीत. आणि आजचा दिवस हा खास म्हणजे फार विशेष आमच्यासाठी ठरलेला आहे. आणि आजच्या 42व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मी एक उखाणा निश्चित घेऊ इच्छित आहे आपल्यासमोर. गोदाकाठी जमला आहे चोखंदळ रसिकांचा मेळा, भगवानरावांचं नाव घेते, निमित्त आहे वसंत व्याख्यानमालेचा सोहळा. धन्यवाद. आत्ता आपण परिचयामध्ये एक वाक्य होतं की भगवान इंगळे सर शक्य होईल तेवढं सेवाभावी संस्थांना मदत करत असतात. व्याख्यानमालेला याचा अनुभव आला. एप्रिल अखेर त्यांनी बँक खात्यामध्ये 1 लाख रुपये पाठवून दिले आणि मी बँक पासबुकसह चालत असताना तिथे भगवान इंगळे रुपये 1 लाख जमा असं एंट्री दिसली. आणि मग मी सरांना फोन केला की सर अहो तुम्ही काही बोललात पण नाही, 1 लाख रुपये कशासाठी पाठवले. त्यामुळे व्याख्यानमाला एवढे उत्तम काम करते तर आमच्यासारख्या लोकांनी निश्चितपणे याच्यात हातभार लावला पाहिजे. त्यानंतरचा दुसरा धक्का, 18 तारखेला संध्याकाळी सर नाशिकला निघण्यापूर्वी सारस्वत बँकेत गेले आणि पुन्हा 1 लाख रुपये त्यांनी खात्यामध्ये जमा केले. आता संध्याकाळी हा प्रकार घडलेला असल्यामुळे
दुसऱ्या दिवसापर्यंत काही माहिती होण्याचा विषय नव्हता. दुसऱ्या दिवशी जेव्हा बँकेकडनं मला मेसेज आला तेव्हा कळलं की सरांनी हे 1 लाख रुपये, आणखी 1 लाख रुपये, आणि गेल्या वर्षी पण त्यांनी व्याख्यानमालेला येऊन गेल्यानंतर इथलं काम झाल्यानंतर, कामकाज बघितल्यानंतर 1 लाख रुपये पाठवले होते. सर, मी तुमचा खूप व्याख्यानमालेच्या वतीनं मनपूर्वक आभारी आहे, कृतज्ञ आहे. आम्ही रोज इथे श्रोत्यांना आवाहन करत असतो, जो तो आपापल्या शक्तीप्रमाणे योगदानही देत असतो. एकतर इतका व्याख्यानमालेवर प्रेम करणारा माणूस आहे की मी इकडे आवाहन केलं की तो तिकडून 1 रुपया आमच्या खात्यात पाठवत असतो. तेव्हा अशा सगळ्या श्रोत्यांच्या मदतीनेच ही व्याख्यानमाला सुरू आहे. आपल्यासारखे भक्कम पाठबळ देणाऱ्या अनेक व्यक्ती व्याख्यानमालेच्या पाठीशी उभ्या राहिला आहे, आणि त्यामुळे हे बदलतं तंत्रज्ञानामुळे जो काही वाढलेला खर्च आहे तो आम्ही भागवू शकतो आहे. 100व्या वर्षाच्या निमित्ताने आपण भव्य व्यासपीठ निर्माण केलं. त्याच्यानंतर हे सगळे कार्यक्रम यूट्यूबवर, फेसबुकवर, आपल्या व्याख्यानमालेच्या वेबसाईटवर प्रक्षेपण सुरू केलं. परंतु त्याचा आमचा कायमस्वरूपी खर्च हा वाढलेला आहे. यूट्यूबला लाईव्ह करायचं म्हणजे 3 कॅमेरा सेटअप आला. आपल्याला चांगले वक्त्यांचे परिचय व्यवस्थित समजावे, फोटोग्राफीच्या माध्यमातून समजावे म्हणजे स्क्रीन लावणं आलं, चांगली उत्तम व्यवस्था करायची अशा आणि परदेशातनं वक्ते बोलवायचे. परदेशातनं एक वक्ता जरी बोलवायचा झाला तरी किमान 1 लाख रुपये नुसतं त्यांना आपल्याला जाण्या येण्याचा खर्च द्यावा लागतो. मी या ठिकाणी विनम्रपणे सांगू इच्छितो की परदेशातल्या एकाही वक्त्याने व्याख्यानमालेकडनं मानधन घेतलेलं नाही, परंतु त्यांच्या जाण्या येण्याचा खर्च प्रत्यक्षात इतकी मोठमोठी माणसं आहे की ते प्रीमियम क्लासनी प्रवास करतात. आता मागच्या वर्षी 2 वक्ते हे प्रीमियम क्लासने म्हणजे 3.5 लाख रुपये विमानाचा खर्च करून या ठिकाणी आले. व्याख्यानमालेने फक्त त्यांना इकॉनॉमी क्लासचा खर्च दिला, तरी 1-1 लाख रुपये खर्च हा विमान प्रवासावर होतो. यंदा आपले 10 वक्ते परदेशातनं येणार आहेत, म्हणजे 10 लाख रुपये नुसते 10 वक्त्यांच्या विमान खर्चावर खर्च होता. तेव्हा आपल्या श्रोत्यांनी पण विषय समजावून घेतला पाहिजे, आणि अधिकाधिक योगदान जर आपण दिलं तर हा उपक्रम भविष्यात देखील व्याख्यानमालेला सुरू ठेवणं शक्य होणार आहे, हे या निमित्ताने मी विनम्रपणे सांगतो. आणि आदरणीय प्राध्यापक भगवान इंगळे सर यांना विनंती करतो, आपण आजच्या पुष्पास प्रारंभ करावा. सरांनी काही त्यांची पुस्तकं या ठिकाणी आणली आहेत. खूप कमी संख्येने ती शिल्लक असल्यामुळे त्यांनी ग्रंथालयाकडनं खास विनंती करून या ठिकाणी 14 पुस्तकं आणलेली आहेत. या पुस्तकांची किंमत 300 रुपये 250 रुपये अशी आहे, परंतु आपल्या नाशिककरांना सर ते केवळ 100 रुपये, फुकटचं महत्त्व नसतं म्हणून केवळ ते 100 रुपये पुस्तकाची किंमत ठेवली. व्याख्यान संपल्यानंतर ज्या वाचकांना इच्छा असेल त्यांनी व्यासपीठाच्या बाजूला आमच्या ओम आहेरराव यांची संपर्क करून 100 रुपये देऊन पुस्तक विकत घ्यावं अशी विनंती करतो. धन्यवाद. स्वर्गीय माधवराव लिमये यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. वसंत व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेनीजी आणि त्यांचे सर्व हाडाचे कार्यकर्ते आणि सुज्ञ श्रोते मित्र बंधू भगिनींनो, आणि इथे अरविंद जोशी आणि त्यांच्या सौ दोघं प्राध्यापक आहेत ते आवर्जून माझ्यासाठी इथे उपस्थित राहिलेले आहेत, त्यांचंही मी स्वागत करतो. आणि मी जे आता माझं जीवन सांगणार आहे तर ते असं वैचारिक म्हणून काय थोडं अवघड, म्हणजे मी कठीण करणार नाही. मला जे रोजच्या जीवनामध्ये जे अनुभव येत होते ते मी ढोर पुस्तकामध्ये लिहिले, आणि ते हलके फुलके किस्से मी सांगणार आहे. तर त्याची सुरुवात अशा तऱ्हेनं मी करतो की मी अहमदनगर जिल्ह्यामधील खर्डा ह्या दुष्काळी भागातलं माझं ते गाव. 1795ला खर्ड्याची लढाई झाली. त्यामध्ये निजाम आणि मराठे, शूर मराठे
यांच्यामध्ये घनघोर युद्ध झालं आणि निजामाला बलाढ्य अशा निजामाला मराठ्यांनी पराभूत केलं आणि इतिहासाला चांगलं आणि वेगळं वळण दिलं. त्या गावामध्ये मी जन्मलो, त्या पवित्र भूमीमध्ये मी जन्मलो आणि मी सुद्धा तशाच पद्धतीनं जीवनाची लढाई चिकाटीनं लढलो आणि इथपर्यंत आलो. त्याची कहाणी, प्रेरणादायक कहाणी म्हणजे माझी उभारणी. माझ्या गावामधून कौतुका नदी वाहते, त्यामुळे गावाचे 2 भाग झालेले आहेत. एका भागात गावगाडा, दुसऱ्या भागामध्ये शुक्रवार पेठ आणि त्याच्याही कडेला ढोरवाडा, अशी ती गावाची रचना. शुक्रवार पेठेमध्ये अतिशय चांगले मायाळू प्रेमळ माणसं होती वेगवेगळ्या जाती धर्माची. त्याच्यामध्ये राजपूत समाज जो उत्तर भारतामधून म्हणजे राजस्थानमधून आलेला होता लढाईसाठी, तो लढवय्य समाज. पण युद्ध झाल्यानंतर तो त्याच्या प्रदेशात गेला नाही आणि तो आमच्या गावामध्ये आणि विशेषतः शुक्रवार पेठामध्ये मोठ्या संख्येने राहिला. मात्र इतरांना जसे अलुतेदार बलुतेदारांना काम होतं, यांना काम नव्हतं, व्यवसाय नव्हता, म्हणून परगावी जाऊन पोटासाठी ते हातचालाकी करू लागले. त्याला ते खलायती म्हणायचे आणि ते स्वतःला डागूर समजत असायचे. पण ही अतिशय प्रेमळ गावामध्ये राहणारी माणसं. आणि अशा पद्धतीचं ही शुक्रवार पेठ मला माझ्या वडिलांना आईवडिलांना 12 मुलं झाली. एक नाळ 12 मुलं, एक नाळ 8 लिखी झाल्या आणि आम्ही 4. वडिलांनी नावं बघा कशी ठेवली: नागिनी, पद्मिनी, केशर, कस्तुरी, द्रौपदाबाई, सरस्वतीबाई, भामाबाई आणि शेवटची 8वी सखूबाई. भावांची म्हणजे मुलांची नावं वडिलांनी ठेवली: महादेव, आजीनाथ, ब्रह्मदेव आणि मी 12वा भगवान. मी 3 वर्षाचा 3.5 वर्षाचा असताना वडील वारले. 8वीत गेल्यावर आई काळाआड निघून गेली आणि घरामध्ये भकास वातावरण होतं. कारण आमचं जे 8 बहिणी आहेत त्या 7 बहिणी त्यांच्या संसारामध्ये लागल्या, लग्न झाले त्यांचे, त्या निघून गेल्या. थोरली बहीण जी पद्मीनबाई होती तिला आमच्या वडिलांनी सवतीवर दिलं. काही गरज नव्हती पण सवतीवर दिलं. करमाळ्याचे सदाशिव आप्पा त्रिमगे श्रीमंत होते, त्यांनी आमच्या बहिणीला केलं. त्यांची मुलं जगत नव्हती म्हणून. आणि त्या सवतीनं आणि सासूनं आमच्या थोरल्या बहिणीचा, पद्मीनबाईचा कल्पनेच्या बाहेर छळ केला. शेवटी आमच्या बहिणीला मुलगा झाला आणि त्या सवतीनं तो मारण्याचा प्रयत्न केला. त्याला मुक्का मार दिला आणि तो मुलगा, ती बहीण आमच्या घरी गावाला खरड्याला आली आणि तिथे तो झिजून मरून गेला. त्यानंतर आमची बाई करमळ्याला गेली नाही, थोरली बहीण. तिचं ते अभागी जगणं, अभावी जीवन, असं ते घरामध्ये अतिशय भकास वातावरण होतं माझ्या घरामध्ये. पण मला गावामध्ये पेठेमध्ये खूप मला माया मिळालेली आहे. माझे जे जेदे गुरुजी होते, पांडुरंग जेदे, ते अतिशय प्रेमळ आणि खूप चांगलं सुरेख शिकवायचे. त्यांनी मी 5वी 6वी 7वीत असताना गाणे लावायचो, पोवाडे रचायचो, म्हणायचो. त्यानंतर मी वगं लिहायचो तमाशाचे, नकला करायचो, लोकांना हसवायचो आणि बऱ्याच वेळेला ह्या 18 पगड जातीमध्ये मी राहायचो आणि त्यांचाच होऊन जायचो. त्यांनी खूप मला माया द्यायची. आमच्या गावामध्ये रयत संस्था स्थापन झाली होती आणि ती रयत संस्थेचे व्यवहारे सर, त्यांनी गडीवर 2 मजल्याची इमारत बांधली. अतिशय कर्तृत्ववान माणूस म्हणजे मुख्याध्यापक. मी असं म्हटलेलं आहे माझ्या ढोर पुस्तकामध्ये की ही रयत संस्थेतली माणसं दगडावर टाका, पाषाणावर टाका, मुरमाड जाग्यावर टाका, तिथे उगवतील, फलतील, फुलतील, शून्यातून काहीतरी निर्माण करतील. आणि आमच्या गावाचा, आमचे गाव भामट्याचं गाव म्हणूनही लोक म्हणायचे, पण ह्या गावाचा दर वर्षाला जामखेड तालुक्यामध्ये 1ला नंबर यायचा.
म्हणजे शिक्षकच तसे अतिशय चांगले तळमळीनं शिकवणारे ध्येयवादी होते. त्यांनी आम्हाला घडवलं. उमाप सर आमच्याकडून संस्कृतचे श्लोक असे काही पाठ करून घेत असायचे. त्यांनी मला शिकवलेला श्लोक मला इथं आठवतोय. उद्यमेन ही सिद्धांती कार्यानं न मनोरथे नहे सुतचं सिंहस्य प्रवशंती मुखे मुरा. म्हणजे उद्यमेन ही सिद्धांती कार्यानं न मनोरथे. तुम्ही मनोरथ करून उपयोग नाही. त्या उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही कष्ट घेतले पाहिजे, मेहनत घेतली पाहिजे, तरच तुमचं ते उद्दिष्ट साध्य होतं, सिद्ध होतं. आणि त्याच्यासाठी दाखला देण्यासाठी सिंह जरी जंगलाचा राजा असला तरी त्यालाही हरणाची शिकार करताना फार मोठा संघर्ष करावा लागतो. आणि मग हा विचार माझ्यामध्ये मी आला. कारण प्रत्येक समाजामधील प्रत्येक जाती धर्मामध्ये संघर्ष आहे. सजीव मांडला की त्याला संघर्ष असतो, असं माझं धोरण होतं. असं मला ते शिक्षक शिकवत असायचे. आणि अशा तऱ्हेनं मी हे रयत संस्थेमध्ये शिक्षण घेत होतो. आणि माझ्या घरामध्ये जसा मी मोठा झालो तर मला माझा धंदा करावा लागायचा. म्हणजे ढोर म्हणजे जनावर, जनावराचं चामडं कमावणं हा आमचा पिढीजात धंदा. जनावराचं चामडं महारमाग काढून आमच्याकडं आणायचे आणि त्याला टॅनरी करायचं आमचं काम असायचं. ते टॅनरी जवळजवळ 40-30 दिवस चालायचं ते काम. आणि अतिशय आमच्या वाड्यातच थायचं. आम्ही समोर राहायचो 4-5 पत्र्यामध्ये आणि वाड्यामध्ये ते कुंड, नांदी, उभारणी ते असायच्या. तो सगळं केमिकल असल्यामुळं दुर्गंधी यायची त्याची. मी ज्या वेळेला त्या कुंडामध्ये चांबडे चुण्याच्या ह्याच्यामध्ये रेंद्यामध्ये एकावर एक चांबडे मुरवलं हरलेले असायचे आणि त्याची हलवणी करावं लागायची. सगळे वर घ्यायचे पुन्हा टाकायचे. तर ते 2 कट्ट्यावर उभं राहून ते वर घेताना चांबडं, म्हशीचं चामडं, बैलाचं चामडं, ते वर घेताना आपल्या स्वतःचं आतडं बाहेर येतंय का अशी परिस्थिती. आणि त्यामध्ये 8-8 घंटे राबल्यामुळे हाताला म्हणजे गरं पडायची, भोकं पडायची आणि जेवता येत नसायचं. मग मी पळीनं खायचो. असं ते जीवन होतं. त्यानंतर त्या चुना वगैरे त्याची त्याला केस वगैरे काढले, त्याचं हे केल्यानंतर त्याला खट्या एक दुर्गंधीयुक्त असा साल हिरड्याचा तो माजवलेला कस असायचा. कसाचं पाणी घाण पाणी असायचं आणि त्याच्यामध्ये आळ्या किडं हे वगैरे मोळवायचे. शेपटाच्या आळ्या पण असायच्या त्याच्यामध्ये. ते मुद्दाम केलेलं असायचं, तसं नासवलेलं असायचं. आमचे मैत्र म्हणजे घारी, गिधाडं, कुत्रे, मांजरे हे आमचे मित्र असायचे. आणि ज्या वेळेला ते दुपारच्या लाही करणाऱ्या उन्हामध्ये ते कुत्रं त्या खट्यामध्ये बुडायचं, डुबायला बघायचं गारव्यासाठी. आणि तिथंच आमचं जेवण चाललेलं असायचं पलीकडच्या बाजूला पत्र्यामध्ये. आणि ते भाकरीच्या आसाने ते ताटाजवळ यायचं आणि फडफडल्यावर जेवणाच्या रंगाचा बेरंग होऊन जायचा. असं हे ढोरवाड्यातलं हे माझ्या घरातलं जीवन होतं. आणि आमच्या घरामध्ये वाड्यामध्ये जनावरसुद्धा येत नसायचं का ते वास भयंकर असायचा. आम्हाला साल हिरड्याच्या गाड्या लागायच्या तर बैल घेऊन शेतकरी यायचे, पण ती बुजायची लवकर. ते ढोरवाड्यात शिरत नसायचे वासामुळं. असं ते असणार परंतु माझ्या बाबतीमध्ये वेगळं घडलं. माझी ती पद्मीनबाई तर मोठा समोर असायचा. आमचा पाठीमागं धंदा चालायचा आणि पुढं ओठा असायचा. आणि ती सडा सारवण करून आमची बाई निर्मळ करायची ती ओठा. आणि माझ्या गावातले शुक्रार पेठेतले अनेक विद्यार्थी माझ्याकडं रात्रीचा अभ्यास करायला येत असायचे. लाईनीनं कंदील त्यांचे अंथरून पांघरून अजून पुस्तकं वह्या घेऊन येत असायची आणि शांत तऱ्हेनं अभ्यास करत असायची. हे मात्र वेगळं माझ्या बाबतीत घडलं. ज्या ढोरवाड्या जनावर येणार नाही त्या ढोरवाड्यामध्ये माझ्या घरामध्ये माझ्या ह्या अशा स्वभावामुळं ते उच्चवर्णीयाचे वेगवेगळ्या जाती धर्माची मुलं अभ्यास करत आहेत. त्याच्यामध्ये डागूर समाजाचा काही मुलं वात्रट होती. त्यातला एक भीमसिंग एक अतिशय वात्रट मुलगा होता, भीमसिंग नावाचा. त्याचे आईवडील बाहेर परगावी
ते खलायती करायला जात असायचे आणि ह्याचं कोरखट पुस्तकाचं पानं असायचं कोरखट तो ॲक्टिंग करायचा की जणू मी खूप अभ्यास करतोय वाचतोय आणि विजेचा झटका बसल्यासारखा तो उठायचा तो भीमसिंग आणि त्या पानाला गाली द्यायचा डागुरी भाषेमध्ये शिवी द्यायचा आणि ते पान तार दिशेनं फाडायचा आणि शाहीर म्हणायचा हे पान माझ्या डोक्यात शिरत नाही लवकर याचं उत्तरच बसत नाही डोक्यामध्ये. मग तो पान फाडायचा त्याची पुंगळी करायचा आणि त्याच्यामध्ये गांजा भरायचा आणि जय भोलेनाथ भम भोलेनाथ या पानातलं उत्तर शिरोदेव टाकोऱ्या जय भोलेनाथ अशा तऱ्हेचा तो प्रकार. हा भीमसिंग फारच आवली होता. त्याने त्या दिवशी आम्ही सगळेजण असे 20-25 जण एकाला एक चिटकून झोपलेलो आहोत आणि 2 वाजता 2:30 वाजता मला विंचू चावला. मला जाणवलं विंचूनं डाऊन केलेला आहे म्हणून मी कडबडून जागा झालो. बघतो तर तो भीमसिंग मेरी माय मेरी बाप करत इवळत बसलेला. त्याला म्हणालो अरे तुलाही चावला का? तो म्हणला चूप हे सगळे घोरत पडले सगळ्याला चावू दे म्हणला. तू 2 नंबरनं बस माझ्याजवळ मी 1 नंबर तू 2 नंबर आणि हे सगळ्याला चावू दे म्हणायला लागलं. असे ही भयान मुलं माझ्या गावातली आणि माझ्या शुक्रवार पेठेतली होती. पण मी पुन्हा दुसरी एक किमया झाली माझ्याकडून. डागूर समाजाची विमल नावाची मुलगी ती 11वीला नापास झाली होती. त्यावेळेला 11वी होती आमच्या वेळेला आणि मी 10वीला होतो. 1970ची घटना आहे ही. आणि मी त्या मुलीला शिकवत होतो. तिच्या आईवडिलांनी आमच्या महादेवला बहिणीला विनंती केली की तुम्ही शाहीरला आमच्या घरी पाठवत जा आणि ती फळा वगैरे आणून ठेवायची आणि मी तिला सर्व विषय शिकवत होतो. मी 10वीत होतो. 11वीच्या त्या मुलीला शिकवत होतो आणि ती मुलगी पास झाली. ती माझी खरी पहिली विद्यार्थिनी आणि ती नर्सिंगच्या कोर्सला गेली आणि तिनं फार मोठी सेवा त्या रोग्यांची केली. आजही ती मुलगी आहे. अशा तऱ्हेनं मी या मुलांना शिकवत असल्यामुळे मार्गदर्शन करत असल्यामुळे मला खूप मार्क पडले 11वीला. घरामध्ये तर वातावरण तुम्हाला सांगितलं कुणी म्हणत नव्हते शिका वगैरे अभ्यास कर असं घरातलं कुंडा नांदीचं काम कर असं मला म्हणायचे. साल कांडायचं हे करायचं पाणी आणायचं असं असायचं ते वातावरण. पण मी ह्या मुलामध्ये राहिलो आणि बार्शीला माझ्या गावामध्ये कॉलेज नव्हतं. मी बार्शीला शिकायला गेलो कॉलेज आणि ॲडमिशन घेतलं. परंतु त्यावेळेला ॲडमिशनला मला पैसे नव्हते. कन्या कसाबाने मला 30 रुपये दिले आणि मी मामासाहेब जगदाळ यांच्या कॉलेजला सायन्स शाखेला ॲडमिशन घेतलं. परंतु तिथे बोर्डिंगची सोय मला झाली नाही आणि मग त्या आमच्या राजपूत समाजाच्या त्या डागूरबाईनं तिचा मुलगा मी आणला. त्यालाही म्हणजे शाळेमध्ये टाकलं. तो 8वीमध्ये 7वीला मी त्याला शिकवलं होतं पास केलं होतं. त्या बाईनं तानू मावशी रूपचंद गौड या बाईनं माझे 11 रुपये भरले आणि माझं ॲडमिशन दुसऱ्या कॉलेजमध्ये झाडबुके कॉलेजमध्ये लागले. भाऊसाहेब झाडबुके कॉलेजमध्ये. त्या बाईमुळं मी तिथं शिकलो आणि मी कॉलेजचं वेगळं वसतिगृह होतं आणि वेगळं हायस्कूलचं वेगळं वसतिगृह होतं. मी हायस्कूल मुलामध्ये राहत होतो त्या धनसिंगसाठी आणि मी त्या धनसिंगबरोबर त्या बाकीच्या मुलालाही शिकवत होतो त्या हायस्कूलमधल्या. अशा तऱ्हेचं कॉलेज करायचो आणि त्या मुलांना शिकवायचो. त्या दिवशी आमचा मित्र म्हणा त्या हायस्कूल मुलांचा टुप्पा भगवंताच्या दर्शनाला गेला होता. भगवंताचं दर्शन हे बार्शीमध्ये फार भगवंताचं मोठं देवस्थान आहे आणि आम्ही विद्यार्थी संध्याकाळच्या टायमाला त्या दर्शनाला गेलो आणि दर्शन घेतलं आणि तिथं गप्पा मारत बसलो आम्ही विद्यार्थी त्या हायस्कूलचे मुलं आणि मी कॉलेजचा त्यांच्यामध्ये. आणि धनसिंगला माझी व्यथा समजली. धनसिंग म्हणला शाहीर तू बार्शी कॉलेज बार्शीला जातो. तू हजारो लोकांच्या पायाला लागणारं चामडं कमवलेलं आहे अजूनही कमवतो पण तुझ्या पायात चप्पल नाही. धनसिंगला व्यथा कळाली. म्हणला नसू दे थूत त्याच्या असं म्हणला तो. नसू दे म्हणला आपण या देवळातली चप्पल उडवू.
म्हणलं उडू तर उडू, चला कुणाची तरी घालू आणि जा. तसं नाही म्हणला धनसिंग. आमच्या डागूरमध्ये आम्ही जे खलायती करतो त्याच्यात काही नियम आहेत, नीती नियम आहेत. समजा आपण चप्पल उडवली, ती एखाद्या वृद्ध म्हाताऱ्या माणसाची निघाली किंवा ती गरिबाची निघाली तर पाप लागतं म्हणलं. मग म्हणलं, मग तो आमचा बॉस झाला. आम्ही गेटच्या भगवंताच्या गेटपर्यंत थांबा म्हणला आणि त्याने मला मार्गदर्शन दिलं आम्हाला सगळ्यांना. आणि आम्ही डबा धरून बसलो आणि रात्रीचा 9 झालेला, 9चा सुमार झालेला आणि एक नवीनच लग्न झालेलं जोडपं येताना धनसिंगनं बघितलं आणि मग त्याने लग्नाच्या मंगलाष्टका म्हणतात तसा तो म्हणायला लागला, आता सावध सावधान यांच्याच उडव्याव्या लागतीनं, मग कसल्याही असू द्या चालतीनं, पण वराला पाठवावं लागन बिन पायतानानं, बोला पुंडलिका गवर्दे वर या, खलायती महाराज की जय. आणि मग मी तो धनसिंग त्यांच्याबरोबर दुसऱ्या वेळेला देवदर्शनाला आत गेला भगवंताच्या आणि तिथून मला आवाज दिला त्याने, शाहीर झड 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 झडमध्ये माल पाणी घेऊन पसार हो, डागोरी भाषेत त्यांच्या माल पाणी घेऊन पसार हो. आणि मग मी धडधडच्या छातीनं ती चप्पल घातली आणि पसार झालो. आणि अशा तऱ्हेनं मी ती चप्पल घालून रुबामध्ये कॉलेजमध्ये जावं लागलो. कॉलेज चांगलं होतं, आम्हाला पंडित आवळीकर खंबाळे सर चांगले शिकवायचे. परंतु माझा जो दृष्टिकोन होता की कॉलेजपेक्षा ग्रंथालय महत्त्वाचं असतं विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये. बाह्य जगामध्ये बराचसा विद्यार्थी घडत असतो आणि आम्हाला ते जे ग्रंथालय होतं भाऊसाहेब झाडबुक्याचं, कारण तळागाळातली खेड्यापाड्यातली गरिबाची श्रीमंताची मुलं तिथं चांगल्या तऱ्हेनं शिक्षण घेत होते. आणि घोरपडे बाई एवढ्या चांगल्या होत्या मॅडम त्या ग्रंथपाल. आम्ही ग्रंथालयात गेल्यावर गोड स्माईल करायच्या आणि मुलांना वाचनाच्या नादी लावायच्या. कधीही त्यांच्या कपाळावर आटी दिसत नसायची. एखाद्या विद्यार्थ्याला जे पुस्तक लागेल ते ताबडतोब काढून द्यायच्या. कधीही त्यांनी इश्यू झालेला आहे नंतर या वगैरे असं कधी म्हणलेलं नाहीत. त्या घोरपडे बाई त्या दिवशी मला एकचा सुमार असेल 1-1:30 वाजता मला पुस्तक पाहिजे होतं आणि मी ग्रंथालयात गेलो आणि बघतोय तर त्या मॅडम जेवण करत होत्या घोरपडे बाई. मी त्यांना बघितलं आणि माघारी फिरलो. त्यांची हाक आली, ते मला नावाने हाक मारली त्यांनी. त्या म्हणल्या, इंगळे काय हवं आहे? मॅडम तुम्ही जेव्हा, मी नंतर येतो. अरे माझ्या भुकेपेक्षा तुझी वाचनाची तुमची भूक महत्त्वाची आहे, काय हवं आहे तुम्हाला? आणि ताबडतोब त्यांनी तो डबा वगैरे सारला, हात वगैरे पुसला आणि मी सांगितलं त्यांना, मॅडम मला हंसा वाडकरांचं आत्मकथन सांगते ऐका हवं आहे, आणि ताबडतोब काढून दिलं. अशा त्या बाई, आणि त्यांच्यामुळं वेगवेगळ्या पद्धतीचं वेगवेगळ्या धाटणीची पुस्तकं मी वाचली. त्या दिवशी नंतर पुढच्या वर्षी दुष्काळ सुरू झाला. 72चा काळ, भयंकर देश पातळीवर निर्माण झालेला दुष्काळ. आमची मेस बंद पडली, पाणीच नाही मिळत नव्हतं. दुष्काळी कामं चालू झालेली होती आणि इंदिरा गांधी पंतप्रधानांनी अमेरिकेतून धान्य मागवलं होतं आणि ते मिलू आणि सातू निकृष्ट दर्जाचं ते धान्य होतं. ते फारच कसं तरी खाऊन पोट भरून जगायचं असा तो प्रकार होता. आणि आमच्या कॉलेजनं प्राचार्यानं सांगितलं की आम्ही तुम्हाला स्कॉलरशिप 27 रुपये महिन्याला देऊ, तुम्ही डबे लावा किंवा खोली भाड्यानं करून तिथे शिकत जा, पण शिक्षण सोडू नका म्हणले. शिकले तरच पुढे तुमचं काहीतरी भवितव्य आहे आणि तुम्ही शिका. परिस्थिती तुम्हाला अशी संधी आलेली आहे की या परिस्थितीला फाईट करून तुम्ही पुढे जा, असे ते पंडित आवळीकर आम्हाला सांगितलं. आणि मी बार्शीला सगळं ते बार्शी शहर पालतं घातलं, पण बजेटामध्ये बसणारं मला रूम काय मिळत नव्हती. आणि मग सुभाषनगर बार्शीला तळागाळातली माणसं महार मांग ढोर चांबार पारधी, त्यांना वडार पात्रूड अशी ती गरिणीचे कामगार, वीटभट्टीचे कामगार, त्या तळागाळातल्या लोकांमध्ये मी 10 रुपये महिन्यानं त्यावेळेला खोली भाड्यानं केली. आणि ती खोली आणि कॉलेज जवळ 1.5-2 कोसाचं अंतर होतं आणि तिथून मी कॉलेजला जायचो आणि त्या खोलीत राहायचो. तर त्या
त्या खोलीमध्ये ज्यावेळेला मी कॉलेज करतोय तर त्या खोलीची जी कडी असायची ती थोडा वारा आला की वाऱ्याची झुळूक आली की ती गळून पडायची, ती कडीच निघून द्यायची आणि दरवाजा मोकळा व्हायचा. आणि तिथले मग ती डुकरीन तिचे पिल्लावर खंडी खंडी घुसून खोलीमध्ये घाण करून टाकायची, राडबीड करून टाकायची. भाडं मी भरायचो 10 रुपये आणि वसुली मात्र ही असली जनावरं करत असायची. तर अशा पद्धतीनं हे दिवस, हे 72चा तो काळ भयंकर होता. दिवस ढकलत होतो, अभ्यास करत होतो. त्या दिवशी वाचनामध्ये कोणते नाटकामध्ये भुकेला रमवलं होतं. आता कोणते नाटक म्हणजे कालच मला तात्यासाहेबांच्या जे स्मारक आहे बेणीसाहेबांनी ती मला हे करून दिलं होतं व्यवस्था, आणि माझ्याबरोबर मला ते बघायचं, प्रतिष्ठान बघायचं. कारण ह्या तात्यासाहेबांनी साहित्यामध्ये खूप मोठाचं काम केलेलं आहे, फार मोठं काम केलेलं आहे. म्हणून त्यांना मोठा पुरस्कार, ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचं कोणतीही नाटक वाचनामध्ये मी भुकेला रमवलेलं आहे असं म्हणतोय. कारण ते महाभारतातल्या कर्णाच्या आणि कुंतीच्या जीवनावरलं ते अतिशय खिळून ठेवणारं नाटक होतं. मी वाचत बसलो आणि भूक लागलेली, आणि मग मी माझ्या रूमवर गेलो आणि भाकरी, ते मिलोची भाकरी लवकर होत नसायची. स्टोव पेटवला, भाकरी टाकली आणि स्टोव फुरफुर करायला लागला. घाबरलो. त्याला बारीक म्हणजे चावी सोडून बघितला स्टोवला, पण तो लहान मुलागत खळीला आलेला. माझ्या ढोर पुस्तकामध्ये सगळा प्रवास मी मांडलेला आहे. आणि तो विझला. जवळ 5 पैसेही नव्हते. मग माझं कालवण म्हणजे हिरव्या मिरच्या रगडायच्या तांब्यानी, आणि ते माझं कालवण असायचं ते. आणि हे म्हणजे ही भाकर म्हणजे हे जस्ट टाकलेली आहे, गरम झालेलं पीठ आहे ते खाऊन मी दिवस काढायचो. आणि मी तिथे म्हटलेले त्याच दिवसांनी सुदैवानं भावाला अनेक पत्र पाठवले ते महादेवाला. त्याची 5 रुपयाची मनी ऑर्डर आलेली आहे. म्हणजे देवाला जो चूज देतो चाराही देतो, वरच्या परमात्म्याला सगळ्याची चिंता. आणि तो वरचा परमात्मा देवाचा दूध बनवून पोस्टमनाच्या रूपानं माझ्या दारी आला आणि 5 रुपये मनी ऑर्डर दिली. आता ते 5 रुपये केवढे महत्त्वाचे माझ्यासाठी. आज मी तसा आनंद शोधण्याचा प्रयत्न करू, तो मिळू शकत नाही, मिळणारही नाही. आणि अशा तऱ्हेचं मी दिवस काढत होतो. मी ज्यावेळेला असाच कॉलेज करून आलो आणि स्वयंपाक करून बसलो, दुसऱ्या वर्षाची गोष्ट आहे, आणि अर्ध कार्ड आलं. पोस्टमनने अर्ध कार्ड पाठवलं. आता अर्ध कार्ड आताच्या पिढीला माहीत नसणार आहे, कारण ते इंटरनेट वगैरे, त्यामुळं पत्रलेखनाचा प्रकार कमी झालेला आहे किंवा बंद झालेला असावा. तर त्या अर्ध कार्ड आलं म्हणजे कुणाचा तरी मृत्यू झाला असं मानलं जायचं, आणि त्याच वेळेला ते अर्ध कार्ड लिहिलं जायचं. ते मी वाचलं तर पद्मिनीबाईचा राजकुमार मरून गेलेला होता आणि ते पत्र आलेलं होतं. मला दुःख वाटलं. मी ते पत्र फाडलं. सुदैवानं माझ्याजवळ खर्ड्याला जायला गाडी खर्ची होता आणि मी खर्ड्याला निघालो. 4 पुस्तकं बरोबर घेतले आणि मी रात्रीच्या संध्याकाळच्याला ठेवलेली भाकर पण संध्याकाळची त्या पिशवीत कोंबली आणि घरी गेलो. तर मला बघून ती पद्मिनीबाई रडायला लागली, ढासा रडायला लागली. कारण तिचं ते मूल सवतीनं मारलं. मग त्यावेळेला त्या बहिणीनं, पद्मिनीबाईनं, आजीनाथ नावाचा जो माझा भाऊ होता, 2 नंबरचा आजीनाथ, त्याला तिनं पाजलं होतं आपलं स्तन. आणि तो मोठा झाला, आजीनाथ मोठा झाला आणि मुंबईला कामाला लागला, गिरणीमध्ये कामाला लागला. त्याचं लग्न झालं आणि त्याची बायको बाळातपणामध्ये दगावली, वारली. मुलगा जगला आणि त्या 15 दिवसाच्या मुलाला घेऊन ती पद्मिनीबाई आमच्या खर्ड्याला आली मुंबईवरून. त्या दुष्काळामध्ये, अतिशय कठीण परिस्थितीमध्ये मिलो सातो तेचं पीठही मिळालं नाही त्याला बरोबर त्या मुलाला. मी म्हटलेलं आहे, अश्वत्थाम्या
जो आहे द्रोणाचार्यांचा, त्यांनाही पीठ असं पीठावरच त्यांना राहावं लागलं. पण ह्या आमच्या पद्मिनीबाईच्या त्या तिनं राजकुमार नाव ठेवलं होतं, पण हा जगावेगळा राजकुमार, त्याला मिलो सातूचं पीठही मिळालं नाही. जनावरं त्या काळामध्ये, त्या दुष्काळामध्ये हातपाय खोडून चाऱ्या पाण्यावरून तडफडून मारायचे, डोळे पांढरे करून मारायचे. असाच हा राजकुमार मरून गेलेला होता. आणि मी त्या बहिणीचं सांत्वन केलं की काय आपल्या हातात नाही, मृत्यू होणं हे आपल्या हातात नाही. बहिणीचं सांत्वन केलं आणि मग नंतर बहीण शांत झाली आणि तिनं मी नेलेली भाकर उघडली. मी रात्रीला ठेवलेली भाकर उघडून बघितली आणि ती पुन्हा ढसा रडायला लागली. आणि मग माझ्या गल्लीमध्ये शुक्रवार पेठेमध्ये तिनं ती भाकर दाखवली. बघा शाहीर कशा पद्धतीनं शिक्षण घेत आहे, कारण त्याच्यामध्ये सगळे खडे माती होती त्या भाकरीमध्ये. कारण मी काय करायचो, 11 वाजेपर्यंत बार्शी कॉलेजच्या ग्रंथालयामध्ये बसायचो आणि 11 वाजल्या की स्टडी सर्कल रात्रीच्या ते बार्शीच्या आपलं त्या सुभाषनगरमध्ये यायचो. येताना गिरणीतलं ते खाली पडलेलं ते पीठ तो गिरण मालक कोपऱ्याला लोटून द्यायचा. वर्दळीचं होतं ते, शेणानं सारवलेली जागा होती आणि ते पीठ तो चांगल्या भावानं वरलं विकायचा आणि अतिशय खडा मातीचं पीठ मला द्यायचा आणि मी त्याची भाकर करायचो, 2 सकाळची 1 संध्याकाळची 1. आणि मी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की मी 90 मार्क घेतले होते शरीरशास्त्राला, 90 मार्क. आणि ते पुस्तके जे काय सांगायचं की एक घास 32 वेळेला चावून खावावा, पण इथे प्रत्येक घासाला खडा लागत होता आणि थुंकून टाकणं परवडणारं नव्हतं. मी बोचऱ्या माणसासारखे ते खात होतो, अभ्यास करत होतो. आणि त्याच्यामुळं ती बहीण रडायला लागली, लोकांना सांगायला लागली की टाकीचे घाव सोचल्याशिवाय माणसाला देव पण येत नाही म्हणायची. आणि बघा ते, आणि त्याच्यामुळं माझ्याविषयी सहानुभूती निर्माण झाली माझ्या गावामध्ये, शुक्रवार पेठामध्ये. आणि अनेक विद्यार्थी बार्शीला येऊ लागले. प्रत्येक पालकाला वाटायचं की शाहीरच्या सहवासात राहिला तर आमचा मुलगा म्हणजे सुधरेल, रांगेला लागेल. आणि त्याच्यामुळं माझ्याबरोबर मुलं पाठवायची. अनेकाचा मी पालक होतो, मी शिकत होतो, अनेकाचा पालक होतो. हे भाग्य मलाच लाभलेलं आहे. मग ही माझी जी मला लोकांनी सहानुभूती दिली नाही, माझी ही प्रसिद्धी मुंबईपर्यंत पोचली. मग माझी मुंबईची धारावीतली 6 नंबरची द्रौपदाबाई ती 2 मुलाला घेऊन बार्शीला आली, सरळ बार्शीला आली. आणि ती मला म्हणाली, तू नाही त्याची जाती परदेशीच्या मुलांना शिकवतो, त्यांना रांकेला लावतो. माझे हे 2 पोरं धारावीमध्ये बिघडून गेलेली आहेत, मवाल्यासारखं करतात आणि त्यांना ते बदाबदा नापास होतात, असा शब्द वापरला होता तिने, बदाबदा नापास होतात. तू याला शिकव, या 2 मुलाला, रमेश आणि अंबरनाथ. आणि मी त्यांना बार्शीच्या सिल्वर ज्युबिलीमध्ये 5वीत रमेशला टाकलं, 7वीमध्ये अंबरनाथला टाकलं. आणि त्यांचा मी पालक होतो, तसा इतरांचाही पालक होतो. तर सुशीलकुमार शिंदे करमाळ्यामध्ये उभे राहिले आणि करमाळ्यामध्ये तयाप्पा आणि सोनवणे हे अटॅकनं वारले आणि तिथली करमाळ्यातली जागा मोकळी झाली. सुशीलकुमार शिंदे उभे राहिले आणि ते निवडून आले. त्यांच्या विरोधी माझी पद्मिनीबाईचा नवरा उभा राहिलेला होता, ज्यांना ते आमच्या बहिणीनं दिलं होतं सौतीवर. ते पराभूत झाले, पण शिंदेसाहेब निवडून आले आणि वसंतराव नाईकांनी त्यांना 6 महिन्यात मंत्री केलं, राज्यमंत्री सुशीलकुमार शिंदेंना. आणि मला त्याचं निमंत्रण आलं त्या कार्यक्रम. त्यावेळेला मी टीवायला होतो, त्यावेळेला मी स्वतः टीवायला होतो आणि मला एक पालक म्हणून निमंत्रण आलं होतं. त्या 2 मुलं असल्यामुळं आणि अजून बाकीची मुलं असल्यामुळं की तुम्ही कार्यक्रमाला अटेंड करा. शिंदे साहेबांचं असं स्टेजवर तो सत्काराचा कार्यक्रम, बार्शीच्या सिल्वर ज्युबिलीनं त्यांचा सत्कार घेतलेला होता. आणि मी ते सत्काराचा कार्यक्रम माझे भाचे आणि आम्ही सर्वांनी समोरून बघितला. हा माझ्या जीवनातला मोठा प्रसंग म्हणावा लागेल की असे पण मला अनुभव आले. आणि नंतर मग पुढच्या वेळेला मी BA झालो आणि MAला पेमराज साडा कॉलेजला अहमदनगरला गेलो. आणि अहमदनगरला मी तिथं धुरपाबाईनं माझ्या अजून एक मुलगा पाठवला, तो 2रीतच होता.
म्हणजे 3 मुलं झाले. बरं मी काय करायचो, 3 मुलाला शिकवत नव्हतो, त्याचे मित्र आजूबाजूचे शेजाऱ्या पाहिजेची मुलं, कारण 2 मुलांना 3 शिकण्यापेक्षा 10-20 मुलांना शिकवलं तर इफेक्टिव्ह अशा तऱ्हेचं टीचिंग होतं. आणि म्हणून मी अनेकांना शिकवत होतो. आता हे रमेश काय करायचा, दुर्बाबाईचा माझा भाचा, तो रात्रीला चावळत उठायचा, रात्रीला उठायचा स्टोव पेटत बसायचा, रात्रीला उठायचा कोणाच्या घरी जाऊन झोपायचा. रमेशला भान रसायचं. त्याला मला रेल्वेतून आणताना जबाबदारीनं आवावं लागायचं, त्याला झोपू देता येत कामा नाही. त्याला झोप लागली आणि गुंगीमध्ये चावळला आणि त्याने गाडीत म्हणजे उडी टाकली तर कसं व्हायचं, म्हणजे जबाबदारी किती होती. मी ज्यावेळेला नगरला MA करताना आम्ही 3 जण बाकी माडीवर राहत होतो पहिल्या मजल्यावर, तर रमेशचा हात पुरू नये म्हणून मी तिथं कडी लावून ठेवायचो आणि प्रत्येक वेळेला ती कडी मला काळजीपूर्वक लावून घ्यावा लागायची. याच्यामधून मला शिकायला मिळलं. मी तिथं निगेटिव्ह विचार केला नाही. ह्या मुलांना मी सांभाळलं, खाऊ पिऊ घातलं. तो दुसरीतला मुलगा अंथरुणा पांघरुणामध्ये संडास वगैरे करायचा, हागणं मुगणं व्हायचं त्याचं ते साफ करणं, त्याला आंघोळ वगैरे घालणं, त्याला जीव खाऊ घालणं, त्याला शाळेमध्ये नेऊन पोचवणं आणि अभ्यासही करणं MAचा, अशा पद्धतीचा हा स्ट्रगल होता माझा. पण मी प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत होतो प्रत्येकात. ह्या मुळामुळं मला माणुसकीची जाणीव झाली, मला जबाबदारीची जाणीव झाली. आणि अशा तऱ्हेनं मी जसं मला हे मुलांना घडवण्यात माझ्या अतिशय महत्त्वाचा वाटा होता, तसेच मला गुरुजन फार चांगले मिळाले. बार्शीचे खंबाळे सर असतील किंवा बार्शीचे प्रोफेसर असतील किंवा वेगवेगळ्या ठिकाणी अहमदनगरमध्ये सदाशिव आठवले असतील प्राचार्य, PD ऋषी सर असतील, किंवा ह्या सगळ्यावर कडी गुरुजनावर बार्शी आपलं BEd करताना संगमनेरचे कोर्टीकर सर होते. अतिशय म्हणजे विद्यार्थ्याप्रती श्रद्धा ठेवणारे, चांगल्याला चांगलं म्हणणारे, वाईटाला वाईट म्हणणारे. ते सांगायचे आम्हाला, मी BEd करत होतो त्यावेळेला संगमनेरला, ते सांगायचे बघा आडात असेल तर पोहऱ्यात येईल, आडात असेल तर पोहऱ्यामध्ये येईल. तुम्हाला देश घडवायचा म्हणजे विद्यार्थी घडवायचे, विद्यार्थी घडवायचे म्हणजे देशाची उभारणी करायची. तुम्ही चांगलेच शिक्षक असले पाहिजेत. आता नवीन जो शैक्षणिक धोरण आहे तो विद्यार्थी केंद्रित न ठेवता शासनानं शिक्षक केंद्रित केलेला आहे. म्हणजे शिक्षक चांगले असेल तर चांगले विद्यार्थी घडतात. आणि ते सांगायचे कोटीकर सर काय सांगायचे आम्हाला, हे जे शाळा कॉलेज आहेत, ज्ञान मंदिर आहेत, या ज्ञान मंदिरातला विद्यार्थी हा शिक्षकाचा देव आहे आणि त्याची सेवा करणे हा शिक्षकाचा धर्म आहे. म्हणून त्याची सेवा तुम्ही करा, प्रामाणिकपणे करा. ते पाठ घ्यायचा असायचा आम्हाला. आता 10 वर्ष 15 वर्षाचा अनुभव घेतलेल्या त्या मॅडम किंवा ते शिक्षक लोक BEdसाठी आलेले असायचे आणि ते कोटीकराचा पाठ लागला म्हणल्यावर धडकी मारायची त्यांना, कारण ती बरोबर भयंकर शेरे लिहायची. चांगलं शिकवलं तर ठीक, नाही तर पुन्हा ते पाठ घ्यायला लावायचे. आणि एक पाठ घ्यायचं म्हणजे 35 मिनिटाचं ते युनिट जाऊन आणायचं आणि त्याचं 10-12 दिवस बाळात पण करावं लागायचं. असं तो प्रकार असायचा. आणि परत एकदा काय म्हणजे फुलावर उडते फुलपाखरू ही कविता शिकवायची होती. तर कोटीकर सर म्हणले ते फुलपाखरूच आणून वर्गात दाखवा. आता फुलपाखरू कसं आणायचं, कसं सांभाळायचं, वर्गात कसं जायचं, पण करा म्हणले. त्याच्याशिवाय तुम्ही चांगले शिक्षक होणार नाहीत. शिक्षकांनी चांगलंच असलं पाहिजे. आणि शिक्षकामध्ये काय आहे, तो माणूस आहे, त्याच्यामध्ये गुण आहे, दोष आहे. जसं आपण मंदिरामध्ये चप्पल काढून आत जातो पवित्र मनानं, तसं त्या शिक्षकांनी सुद्धा पवित्र मनानं त्या वर्गामध्ये गेलं पाहिजे. मुलापुढे आदर्श असला पाहिजे, आदर्शा पद्धतीनंच वागलं पाहिजे. आणि अशा तऱ्हेनं ते आम्हाला ज्ञान द्यायची, सांगायची. तर त्यांचा त्या कोटीकर सरांचा 2रीच्या वर्गात 3रा पाठ लागला माझा. आणि मी पाठ घेतला, ते पाठीमागे थांबले, मी पुढे शिकवलं. त्यांनी ते जर्नल BEd लोकांचं असतं ते दिलं. आणि उत्सुकता केवढी मोठी, कारण कोटीकर सरांचा शेरामध्ये फारच महत्त्वाचा मौलिक असायचा. आणि त्यांनी शेरा काय लिहिला होता माझ्या याच्यामध्ये, आपली अध्यापन पद्धती चांगली आहे
आपण चांगले विद्यार्थी शिक्षक आहात, सर्व काही आलबेल आहे, पण आपणाला पायजाम्याशिवाय दुसरा कपडा नाही काय? शिक्षकानं पोशाख बदलावा आणि त्याच्या खाली डबल रेषा. आता मी माझा तो काळ असा होता, भयंकर काळ. कोण नातेवाईक एवढे होते पण कुणी मला मदत करणारे नव्हते. आणि पहिल्या वर्षी पिढीला असताना मी नवी पॅन्ट आणि शर्ट घेतली होती. ते हलकं कापड धुतल्यानंतर ते आकसून गेलं, यायला कमरेतच यायला तयार नाही. मग त्या 8वीतल्या मुलाला, ठोंबरे नावाच्या मुलाला 4 रुपयाला ते विकून टाकली मी. आणि तिथे कुणाची तरी चादर चोरीचा प्रकार झाला. त्या एका मुलाने चादर चोरली कुणाची तरी, आणि तो आमच्यावर आला, माझ्यावर. म्हणजे इथे 2 मुलं खर्ड्याच्या गावचे येत आहेत, भामट्याचं गाव खर्डा म्हणून, आणि त्या गावचे 2 विद्यार्थी शिक्षाचं नाटक करतात आणि कपडे चोरून विकतात. मी ते विकली होती ना चोरून पॅन्ट, आणि मला खूप मारलं, भयंकर मारलं त्यांनी मला. आणि ती नंतर 4 दिवसांनी ती एका विद्यार्थ्यानं थंडी वाजून आल्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाला होता, भीमा बनसोडे नावाचा, आणि त्यांनी ती चादर आणून दिली. आणि मग त्यांनी माझी घरी माझ्या त्या रूमवर येऊन माफी मागितली, खूप माफी मागितली. त्यांना खूप वाईट वाटलं की ह्या सज्जन मुलाला आपण अशा तऱ्हेनं मारायला नाही पाहिजे होतं, असे वेदनादायीसुद्धा. पण मी त्याच्यामध्ये एवढं हे केलं नाही. मी माझं अशा तऱ्हेनं पुढं शिकतच होतो. आणि अशा तऱ्हेनं मी MA BEd झालो. आणि MA BEd झालो. आता इथं तुम्ही पाहिलं असेल की जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ त्या शाळेमध्ये मी लागलो. आणि मी धारावीमध्ये राहत होतो. आणि धारावीमध्ये म्हणजे आशिया खंडातली त्यावेळेला 78 सालातली मी कथा सांगतो, फार भयंकर वातावरण होतं. वरून पाऊस गळायचा, खालून गटारीचं पाणी येत असायचं झोपडीमध्ये. झोपडी भयंकर होती ती मान टाकायची मोठ्या पावसामध्ये, असं मी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे मी ज्या वसई कॉलेजला, वर्तक कॉलेजला होतो, प्राचार्य कोडोलीकरांना मी विनंती केली, डिग्रीची अपॉइंटमेंट मी रद्द केली. बघा, कुणी करेल का असं? पण त्याला कारण होतं की मला 6:50च्या लेक्चरला मी धारावीतून वसईला रोडला जाऊ शकत नव्हतो. प्राचार्यांना म्हणलं मला ज्युनियरला द्या, आणि ज्युनियरवर राहिलो मी. आणि त्यावेळेला हे आता इथं बसलेले आहेत अरविंद जोशी, ते माझे कलिग होते. 14 वर्ष आम्ही तिथे राहिलो. म्हणजे त्या कॉलेजमध्ये मी दिवस काढले. आणि मी ठरवलं की आता मला असा प्रसंग आलेला आहे माझ्यावर, घर नसल्यामुळं मग मी अरविंद जोशीकडून पैसे घ्यायचो, त्यांच्या स्टेलाला जायचो. ते स्टेलाला, वसई रोडला स्टेला त्या ठिकाणी राहत असायचे. आणि मग ते मला पैसे वगैरे द्यायचे. मला ते जामीन राहायचे. हे अरविंद मोरेश्वर जोशी मला जामीन राहायचे. म्हणून मी त्या ठिकाणी 2 घरं घेतली, विकत घेतली 2 घरं, की मला जी वेळ आलेली आहे ती इतरांना येऊ नये, इतर तरुणाला त्रास होऊ नये. आणि आपल्या वाटेमध्ये कुणी काटे घातले आपण तर आपण फुलं टाकावीत त्याच्यामध्ये, हा दृष्टिकोन. आणि मी माझ्या घरामध्ये मी 3रं घर भाड्याने निघून राहत होतो. आणि 2 नवीन आलेल्या प्राध्यापकांना, शिक्षकांना माझ्या घरामध्ये असंख्य लोक, आता ते सर सांगतील की हे याच्यामध्ये एक शब्दही खोटा नाही, अनेक प्राध्यापक माझ्या घरामध्ये राहून गेले. म्हणजे हा निगेटिव्ह पॉईंट. कोडोलीकरांनी मला जरी नंतर घेतलं नसलं डिग्री कॉलेजला, पण मी अशा तऱ्हेनं अनेकांचा दुवा घेतलेला आहे. आणि त्यानंतर धारावीमध्ये पण मी सकाळचा वेळ मिळत होता. त्या तळागाळातले मुलं, जे सुना मुलं, त्यांना पास करण्याचा चंग बांधला मी. सकाळचा वेळ मिळायचा, मग मी त्यांना शिकवायचो. आणि कितीतरी मुलं मी धारावीतले पास केले आणि रेगा रूपाला लागले. हे तुम्ही जे पाहिलं की शिक्षक हाडाचा, म्हणजे शिक्षक क्षेत्राला म्हणजे जीवत्कार मारलेला आहे. आणि अनेक माझे ते धारावीतले मुलं अशा तऱ्हेचे पुढच्या स्टेजवर पोचले. असा तो हे झाला. त्यानंतर घर झालं, 2 नोकऱ्या. मग रात्रीच्या सानेगुरुजी रात्रशाळेलाही जात होतो, कॉलेज करत होतो, सकाळच्या धारावीतल्या शिकवण्यामध्ये मुलांना शिकवत होतो. असं दिवसभर माझं चक्र झालं. आणि मग एक ठिकाणी मी
धारावीतल्या सेटवाडीमध्ये गेलो मुलगी बघायला लग्नासाठी. आणि मुलगी बघितली, बरी वाटली. झुंझुनवाला कॉलेजला घाटकोपरच्या ती मुलगी टीवायला होती आणि मला आवडली, त्यांना मी आवडलो. आणि तिची आजी माळ्यावरून आली, चहा पाणी झाल्यावर आजी आली आणि ती म्हणाली, काय करता तुम्ही? म्हटलं कॉलेजची मुलं शिकवतो. म्हणजे फळे पुसता? आजी म्हणते म्हणजे फळे पुसता. मेलं काय राम आहे हो त्याच्यामध्ये? मागता येणार भीक म्हणून मास्तर की शिक, काय राम आहे त्याच्यामध्ये? नग नग म्हणाली, नग एखादा बँकेतला पिऊन असला तरी दिली असती तुम्हाला, पण तुम्हाला शिक्षकाला नको म्हणाली. मला अपमानित करून मला तिथून पाठवलं. आणि नंतर मग मी कड्या आष्टी जो तुम्ही 20 तारखेचा जो काही प्रकार आहे तिथे मी मुलगी बघितली. ती मुलगी कड्यातली मुलगी, तो बीड जिल्ह्यामध्ये कडा आष्टी येतं आणि तिथली मुली गरीब माणसं होती, ती दारिद्र्य रेषेखालची माणसं होती. त्यावेळेला मला अनेक जण हुंडा देत होते, हे तुम्हाला सांगतो. अशा परिस्थितीत पैशाला हे करणारा मनुष्य पैशानं हालहाल केलेला असताना सुद्धा मी हुंडा न घेता गरिबाची करायची असं ठरवलं होतं. आणि मी त्या दारिद्र्य रेषेखालच्या मुलीला पसंती दिली हुंडा वगैरे न घेता. ते मला ती खुरपायला गेली होती हे सांगतो मी. ज्या दिवशी मी मुलगी बघायला गेलो होतो तो रोजानं खुरपायला गेलेली होती. आणि खुरपून आल्यावर मग 6 वाजता मला ती बघण्यात आली कंदिलाच्या उजेडात. मी बघितली आणि म्हणलं ही पुढे जाणार. 11वी पास होती कॉमर्सला. आणि म्हणलं हिला पसंती द्यावी. आणि त्यांना त्यांच्या माझ्या होणाऱ्या सासऱ्याला सांगितलं की एक आट घातली. मी MAचा एक विषयामध्ये BEd झालो, MAd झालेलो आहे, पण मी परत इतिहास घेऊन परीक्षेला बसलेलो आहे. आणि परीक्षा माझी सेंटर आलेलं आहे सोलापूरचं, तिथे मी परीक्षा देणार आहे. तर तो दिवस परीक्षेचा आणि लग्नाची वेळ एकत्र येऊ नये एवढं बघा. पण त्यांनी त्यांची बहीण गायत्रीचं लग्न आणि आमचं लग्न एकत्र करणार होते. आणि मला गरिबांना कसल्याही प्रतीचं अडचणीत टाकायचं नव्हतं. माझं टाईम टेबल नंतर आलं, लग्नपत्रिका वाटल्या आणि नेमकी 20 मे 1982चा दिवस होता तो. म्हणजे आता कुणी काय केलं असतं विचार. आता तिकडे परीक्षा सोलापूरला जायचं की इकडं कड्याला जायचं, 200-250 किलोमीटरचं अंतर. पण मी त्यांना तारेनं कळवलं की मी पेपर देऊन लग्नाला येतो असं दिलं, कळवलं त्यांना तारेनं. पण दुर्दैवानं ती तार तिथं पोचली नाही. म्हणजे अडचणी निर्माण होतात. ती तार वेळेवर म्हणजे पोचली नाही, त्यांनी दिलीच नाही. आणि मग मी सगळं करत होतो. 12वा होतं पण कुणी मला मदत करत नव्हतो. म्हणजे लग्नाचा बस्ता घेणं, परत अजून नवरदेवाचे कपडे, लग्नपत्रिका छापणं, हे सगळं मला स्वतःलाच मित्र मात्र मला जागोजाग मदतीला आलेले आहेत. वेगवेगळ्या समाजाच्या मित्रांनं मला फार मोठं योगदान दिलेलं आहे. आणि त्या मित्रांनी मला मदत केलेली आहे वेगळी. तेव्हा अशा तऱ्हेनं लग्नाचंही काम करत होतो, अभ्यासही करत होतो. बरं, मुंबईला सुद्धा काय रात्रीचं कॉलेज, दिवसाचं कॉलेज, असं करून घरातल्या म्हणजे धारावीतल्या मुलांच्या शिकवण्या, त्यांनाही शिकवायचं. आणि आता परीक्षेचा अभ्यास करत होतो. आणि अभ्यास करून 20 तारखेला 10:30 वाजता मी MAच्या इतिहासाच्या पेपरच्या वर्गात कसा गेलो, बस्ता घेऊन गेलो. माझ्याबरोबर बस्ता होता. 2 वाजता तिथून गाडी होती, सोलापूरहून अहमदनगरला जाणारी 2 वाजता गाडी होती. आणि मी बस्ता घेऊन गेलो आणि त्या सुपरवायझरनं आल्यावर सांगितलं, साहेब ही माझी लग्नपत्रिका, हा माझं हॉल तिकीट, आजच माझं लग्न आहे. आणि मला वॉर्निंग बेल झाल्याच्या म्हणजे होण्याच्या अगोदर 5 मिनटं सोडा, कारण तुम्ही वॉर्निंग बेल झाल्यावर सोडणार नाहीत मला, तिकडं माझं लग्नाचा प्रॉब्लेम होईल. आणि अशा तऱ्हेनं मी, आणि त्यांनाही विशेष वाटलं, अरे स्वतःचं लग्न आणि हा परीक्षा पेपर द्यायला, त्यामध्ये बघण्याचा दृष्टिकोन त्या शिक्षका म्हणजे त्या सरांचा फार बदलला. आणि अतिशय आदरानं, त्यांनाही विशेष वाटलं, आदरानं माझ्याकडे त्यांनी बघितलं. बरोबर बनले, बसा लिहा. आणि मी पेपर दिला आणि माझे तिथले कॅतब निवासला मी राहत होतो त्या विद्यार्थ्या मित्रमंडळीबरोबर. आणि ते मित्र माझे तिथले सोलापूरचे मित्र रिक्षा घेऊन तयार,
1 तास 1.5 तास अगोदरच तयार होते ती, कधी हा बाहेर पडतो शाहीर आणि कधी आम्ही त्याला घेऊन स्टँडवर नेऊ. कारण 2 वाजताच्या 8 वाजेचा तो प्रकार होता. आणि मी पेपर दिला आणि सोलापूरला निघालो. सोलापूरला स्टेशनला निघालो आणि त्या माझ्या मित्रांनी तो गठ्ठा बिठ्ठा घेतला बाहेर आल्याबरोबर आणि मला गाडीत बसून दिलं. आणि मला वाटायचं आता एस टीनं वेग घ्यावा, लवकर पळावी, पण ती कशाला वेग घेणार आहे, ती तिच्यात स्पीडने पळत होती. आणि ज्यावेळेला मी कड्याच्या स्टँडवर पोचलो त्यावेळेला कुणीतरी मला बघितलं आणि म्हणाले शाहीर आला, शाहीर आला, नवरदेव आला, नवरदेव आला. 11 वाजल्या होत्या त्यावेळेला, रात्रीच्या 11. आणि चैतन्य आलं, जसं मंत्र्याला घेरतात तसं मला सगळ्यांनी घेरलं. कारण परिस्थिती सगळे आमचे 11चे 11 बाकीचे नातेवाईक, धारावीतले भाचे भाव वगैरे सगळे आलेले होते. मीच नवरदेवच नाही. आणि म्हणजे काय अवस्था झाली असेल. 5:30 वाजता लागणारं लग्न 6 वाजल्या, 7 वाजल्या, 8, 10, 11 वाजत आल्या. जीवाजीव कसा राहिला असेल. आमच्या ज्या नवरी होत्या वेळेला त्यांच्या मैत्रिणीचं त्या पाटलाच्या पद्मा म्हणून नावाच्या मैत्रिणी होत्या. पाटील, त्या गावचे ते पाटील होत्या. हा करा ना. त्या पद्मा नावाच्या मैत्रिणीचं लग्न आणि आमचं लग्न एकाच म्हणजे दिवशी त्याच कड्यातच होतं. पण त्या बाई ते लग्न त्यांचं वेळेवर लागलं. मग या आमच्या मॅडमचं काय अवस्था झाली असेल तुम्ही मनात ठरवा. किती भयंकर होतं ते सगळं. आणि ज्या वेळेला मी गाडीच्या खाली उतरलो त्यावेळेला माझे सासरे होणारे मला म्हणाले, अहो आम्हाला लोक टोचत होते, म्हणत होते रामभाऊ कशाला त्या पोऱ्याच्या नादी लागता, तो खरड्याच्या गावचा पोरगा फसवे 1 नंबरचा फसवणारा मुलगा, त्याच्या कशाला नादी लागता. आणि ते सुशील कुमार शिंदे तिथं ते मंत्री आहेत आणि ते सोलापूरला. आता एकदा परीक्षा झाली नोकरीला, मग परत परीक्षा असते का, तुला खोटं बोलतोय तो. आणि त्या शिंदे साहेबांनी त्या मंत्र्यांनी ठेवून घेतला असं. त्यांच्या चुलत मालत भावाचं काहीतरी चाललं होतं त्यांचं. असं तसं आमच्या सासऱ्यांची अशा तऱ्हेची कठीण अवस्था, सगळ्याचीच कठीण अवस्था झाली होती. वाट बघून सगळं वराड झोपलेलं होतं. आणि नंतर मग कुणीतरी म्हणालं, रामभाऊ तुम्ही जावयाला सकाळी बोला, आता 11:15 वाजलेले आहेत, थोड्या वेळात दिवस दुसरा लागेल, मग कंप्लीट तिथंच बदलून जाईल सगळं, दिवस चित्रच बदलेल, तर तुम्ही लग्न लावून घ्या. कुठे गेला ब्राह्मण सुद्धा धारावीतलाच सदा फुले नावाचा आणलेला होता आमच्या भाच्यानी, धारावीहून आणला होता. आणि तो खाऊन पिऊन लग्न लावून गायत्री यांच्या त्याचं म्हणजे आमच्या सासऱ्यांच्या बहिणीचं लग्न वेळेवर लावून तो खाऊन पिऊन झोपलेला होता. त्याला उठवायला लागले, उठा देवा सदा फुले उठा. सदा फुले काय म्हणतात, लागलं म्हणून लावलं ना लग्न म्हणतात. एकच लग्न डबल असतं काय म्हणतात. अहो साहेब आता नवरदेव आत्ता आलेलं आहे, लग्न लावायचं आहे, अशा तऱ्हेचा तो. आणि मग त्यांनी काय केलं, आमच्या भाच्यानी लहान मुलाला उचलावं तसं त्या ब्राह्मणाला उचललं आणि घोड्यावर बसवलं, सजवलेल्या घोड्यावर. मला बसवायला पाहिजे होतं तर त्याची झोप जावी म्हणून त्याला बसवलं. आणि ढमढम वाजत आमच्या म्हणजे मांडवामध्ये नेलं, कड्याच्या मांडवामध्ये. आणि लग्न लागलं त्यावेळेला घड्याळात बघितलं, रात्रीचा 1:30 वाजला होता. आणि नवरीला खरड्याला ठेवलं. बार्शीला राहिलेले पेपर द्यायला परत गेलो. सोलापूरला परत गेलो आणि वाचायला लागलो, नोट्स वगैरे परीक्षेचा अभ्यास करायला लागलो. तर ती नवरी दिसायला लागली. अरे हे काय प्रकार आहे, नवरी दिसायला लागली. असं ते सगळं द्वंद्व. आणि अशा पद्धतीनं ते लग्न झालं. मग आम्ही वसईला राहायला गेलो वगैरे आम्ही. आणि आमच्या घरामध्ये म्हणजे आमच्या ढोर समाजामध्ये स्त्रियांनी शिक्षणाचे कोणत्याही परंपरा नव्हत्या, तिकडे नाही इकडे नाही. आम्ही आता हे जोशी सर ते सगळे पुरावे आहेत, आम्ही जे सांगतो त्याला. तर आमच्या मॅडम कॉलेजची पायरी त्या चढल्या ज्यावेळेला त्या कॉमर्सला 12वी पास झाल्या आणि FYला गेले. त्यावेळेला ते गोविंदा वगैरे ते आज आघाडीचे नट कॉमर्सच करत होते. हितेश ठाकूर कॉमर्सच करत होते. ते त्यांचे वर्गमित्र होते.
अशा पद्धतीनं. पण एक डेअरिंग केली आमच्या मिसेसनं. मला तळमळ, मला वाटायचं मी शिकलेलो आहे, कुंडा नादीतून वर आलेलो आहे, अनेकांना वर पाडलेलं आहे. माझ्या मिसेसनंही आपल्याबरोबरचं स्थान प्राप्त करावं, त्यांनी शिक्षण घ्यावं, आणि म्हणून मी खूप त्यांच्या मागं लागलो. आणि त्यांनी सुद्धा संघर्षाला, फार मोठा संघर्ष आहे तो. माझ्या पुस्तकामध्ये मला दिलेल्या टायमामध्ये ते एवढं सांगणं कठीण आहे, पण फार मोठा संघर्ष आहे. आणि त्या संघर्षातून मग त्या अशा तऱ्हेनं माझी ती बहीण आहे ना पद्मिनीबाई, ती चांगली आमची नीलम खेळते. तिला ती बहीण पद्मिनीबाई रडवायची अभ्यास करू नये म्हणून. बघा, रडवायची, कारण तिचा छळ जसा तिच्या सासूनं आणि सौतीनं केला त्याचा सूड ती अशा तऱ्हेनं उगवायला बघायची. मी माझ्या पुस्तकामध्ये ढोरमध्ये म्हटलेलं आहे की ललिता पवारांनी आमच्या पद्मिनीबाईकडून धडे घ्यायला पाहिजे होते, लाजवाब त्यांनी खलनायका वठवली असती. अशी ती बहीण. आमची बायको ज्या वेळेला टेबल खुर्चीवर बसून ज्या वेळेला वाचन करायची तर ती आमच्या बाईची आगाग व्हायची, आमच्या पद्मनबाईची, की ती तळपायच्या मस्तकात जायची. म्हणजे भाऊजाईनं कुठं टेबल खुर्चीवर बसायचं असतं का, असा प्रकार तो. परंतु त्या म्हणजे आपण घोड्याला पाण्यावर नेतो, पण घोड्यानं पाणी पिलं पाहिजे, अशा तऱ्हेचा तो. सगळे माझ्या जीवनातले असे प्रसंग भयंकर आहेत. त्यावेळेला 88 सालामध्ये वसईच्या जीवन दर्शन केंद्रामध्ये फादर हिलरी फर्नांडिसनं आम्हाला दिल्लीला इंडियन सोशल इन्स्टिट्यूटमध्ये लिगल कोर्ससाठी पाठवलं. कोडोलीकरांन सरांचं माझं म्हणणंच आहे, माझं लेखन तसं आहे की मनुष्याच्या चांगुलपणावर माझी श्रद्धा आहे, विश्वास आहे. चुका झालेल्या असतात त्या माणसाकडून होतात, मनुष्य आहे म्हणूनच चुकतो. कोडोलीकरांनी एवढा मोठेपणा दाखवला की मला 3 आठवड्याची स्पेशल रजा मंजूर केली आणि मी दिल्लीला ते कोर्सला, मिसेसला आम्ही तिथं गेलो. इंडियन सोशल इन्स्टिट्यूट देशभरातून आलेले, वेगवेगळे कायद्याचा अभ्यास करायला आलेले, त्यात आम्ही दोघं गेलो होतो. आणि जसे आता इथे आपल्या व्यासपीठावर वसंत व्याख्यानमुळे देशातले परदेशातही एक्सपर्ट माणसं येतात आणि आपलं व्याख्यान देतात, तसेच त्या ठिकाणी मोठे मोठे व्याख्याते येत असायचे. आणि त्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पाठक साहेब येणार होते, पण ते पाठक साहेब आजारी पडले आणि तशी तार आली त्यांना, सीमा मॅडमला. आणि मग प्रश्न आला, त्यांना माहीत पडलं होतं की ते प्रोफेसर आहे आणि त्यांनी मला विनंती केली, सर त्यांच्या जागेवर तुम्ही लेक्चर द्या. आणि मी ते लेक्चर दिलं. म्हणजे माझं 9 वाजता सुरू झालेलं लेक्चर 1:30 वाजता संपलं. मध्ये फक्त चहा पाण्यासाठी 10-15 मिनिटाचा वेळ होता. आणि मी इंडियन सोशल इन्स्टिट्यूटमध्ये इंडियन पॉलिटिकल सिस्टम शिकवलं. पुढच्या दुसऱ्या वर्षी पण मला मानधन देऊन आणि प्रशस्तीपत्रक दिलं आणि मला बोलवून घेतलं. म्हणजे ह्याच्यातून मला, आणि मिसेसला मी हे दाखवलं सगळं, ह्याच्यातून मला काय सांगायचं आहे की शिक्षणानं मनुष्याचं कुठे तो पोचतो, कसं परिवर्तन होतं, माझं कसं परिवर्तन झालं हे मी मिसेसला आणि वर्गामध्ये कॉलेजमध्ये विद्यार्थ्याला सांगायचो. ज्या वेळेला बाबरी मशीद उद्ध्वस्त झाली आणि मुंबईमध्ये मोठा हिंसाचार सुरू झाला, जातीय दंगली भडकल्या आणि जानव्यावरून, शेंडीवरून, दाढीवरून माणसं मारण्यात आली. फार मोठा कठीण परिस्थिती. मिलिटरी वगैरे कधी बोलवत नाहीत, पण अपवादात्मक नागरी सिव्हिल सोसायटीमध्ये मिलिटरीला बोलवण्यात आलं होतं. आणि त्या दिवशी मी सहकार ज्युनियर कॉलेजच्या रात्रशाळेला चाललो होतो, रात्रीच्या कॉलेजला. त्या दिवशी घरून निघालो बोरवलीवरून, त्यावेळेला शांतता होती, पण दादरला दाऊदचं बूट चपलाचं दुकान लुटलं आणि फायरिंग सांगितली की दिसताक्षणी दंगलखोराला गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते. दिसताक्षणी असं भयंकर वातावरण. मला माहीत नव्हतं, मी आपला त्या डिलाय रोडवरील नामजोशी मार्गावर लोअर परेलला उतरलो आणि चालत चाललेलो आहे. आणि मला पण नंतर थोड्या वाटावर गेलो, काचा पडलेले आहेत, आरत्या महाआरत्या नमाज चालू झालेले आहेत. असं ते स्फोटक भयंकर कठीण वातावरणात मी विद्यार्थ्याला शिकवण्यासाठी चाललेलो आहे.
आणि निम्या वाट्यावर गेलो आणि मलाही वाटलं की आपल्याला परमेश्वरानं लाख मोलाचा जन्म दिलेला आहे, त्याचं रक्षण करणं आपलं पहिलं कर्तव्य आहे, बाकीच्या नंतरच्या गोष्टी. आणि म्हणून मी माघारी फिरलो आणि चला म्हणलं माघारी जाऊ. थोड्या वाटेवर आलो आणि पोलिसांनी खचाखच भरलेली जीप म्हणजे ती गाडी, पोलिसांची गाडी सायरन वाजवत आली आणि माझ्या शेजारी ती ब्रेक दाबून थांबली. माझं तर काळजाचं पाणी झाल्यासारखं वातावरणच भयंकर निर्माण झालं होतं. आणि त्या जीपमधून तगडा इन्स्पेक्टर खाली उतरले आणि त्यांनी सॅल्यूट घातला आणि म्हणले, इंगळे सर, मी अंधेरीच्या रात्रशाळेचा आपला विद्यार्थी. अशा सेन्सिटिव्ह एरियामध्ये तुम्ही या टायमाला आलातच कसे? चला तुम्ही वर बसा, मी तुम्हाला स्टेशनला सोडून देतो. आणि लोक जमलेले बघितलं त्यांना काय वाटलं, त्यांनी काहीतरी राडा केला म्हणून याला उचललं दिसतंय, ही भावना त्यांच्यामध्ये त्या लोकांची होती. आणि अशा तऱ्हेने हा मुलगा त्यांनी मला गाडी स्टेशनला बसून दिलं, मी बोरिवलीला. पण मला हा विद्यार्थी जो आहे त्याने तो गुंदवलीच्या झोपडपट्टीत राहत होता. त्याच्या आईनं दारुड्या नवऱ्यापायी स्वतः जिवंत जाळून घेतलं होतं. हा थोरला होता, 5 ते बहिणी भावंड. आणि हा मोठा मुलगा हा मंगेश नाईक हा कपड्याच्या दुकानात 8-10 घंटे काम करायचा आणि तिथून तो 7 वाजता शाळेला येत असायचा. आणि शाळेला आल्यानंतर परीक्षा असली का तो चक्क गाईड घेऊन बसायचा, नवनीतचं गाईड घेऊन पेपर लिहायला बसायचा. तरी मी सुपरवायझर असल्यावर तरी त्याला उत्तर काही सापडत नसायची. सर, मला यातले प्लीज शोधून द्या ना म्हणायचा, उत्तर शोधून द्या म्हणायचा. असा मुलगा घडवला, असा मुलगा घडला. आणि माझ्या जीवनातले मी अनुभव त्याला सांगायचो, मिसेसनं पण मी सांगायचो. त्यामुळे ह्याच्यातून प्रेरणा घ्यायची. शिक्षकाचं काम महत्त्वाचं जे आहे ते मुलामध्ये स्टिम्युलेशन करणं, त्याच्यामध्ये त्यांच्या शक्तीला चेतना देणं फार महत्त्वाचं असतं. आणि अशा तऱ्हेनं मिसेससुद्धा अभ्यासात लीड घेतलं त्यांनी. बाहेरून पुणे विद्यापीठामध्ये बाहेरून MA पॉलिटिक्समध्ये त्या फर्स्ट क्लासनं पास झाल्या. 3 कॉलेजचं त्यांना ऑर्डर आलं. आम्हाला प्रश्न पडला, तिला मॅडमलाही प्रश्न पडला, कोणत्या कॉलेज जायचं. मग जे वसंत रेड्डी कॉलेज, जे मोठे ध्येयवादी धोंडो केशव कर्वे, त्यांच्या कॉलेजमध्ये तिनं स्वीकारलं. आणि मी पण भुवन्स कॉलेजला गेलो होतो, मॅडमही भुवन्सला कॉलेजला होत्या. आम्ही कॉलेज सकाळचं केलं की दुपारी आम्ही भाईंदरच्या शंकर नारायण कॉलेजला जाऊ लागलो. शंकर नारायण भाईंदरला त्या माणसाने हे आगरी समाजाचे जरी असले तर अतिशय तळमळीनं काम करणारे समाजसेवक होते. रोहिदास पाटील, या रोहिदास पाटलांनी त्यांना आम्ही काका म्हणायचो. शून्यातून आपल्याला कॉलेज शिकता नाही आलं म्हणून त्यांनी डिग्री कॉलेजची स्थापना केली, उभारणी केली. आणि तिथे योगदान देण्याचं का आम्हाला संधी मिळाली. आम्ही ते कॉलेज 42 विद्यार्थी होते, वर्ग गळायचे. पाऊस आल्यानंतर अतिशय सुरुवातीचा काळ तो, पण आम्ही ध्येयवादाने त्या तिथं तळागाळातल्या त्या मुलांना विद्यार्थ्यांना असं काही शिकवायचो. पुढे विद्यार्थी वाढत गेले आणि विद्यार्थ्याची संख्या वाढली. आम्ही 50-60 टीवायला असणारे विद्यार्थी त्याचा 100% निघण्याची परंपरा निर्माण केली. अशा तऱ्हेचं योगदान आम्ही म्हणजे एक प्रकारे उभारणीच केली ना आम्ही त्या कॉलेजची, म्हणजे त्याच्यात योगदान दिलं. आज त्या कॉलेजमध्ये 9,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये. म्हणजे माझ्या जीवनाची उभारणी, आमची उभारणी. आणि मिसेसचं सक्षमीकरण झालं. मिसेसचं सक्षमीकरण झाल्यानंतर आता मुलीनं मागच्या वर्षी तिचं सगळं जीवनचरित्र सांगितलेलं आहे, ते काय मी पुनरावृत्ती करत नाही. पण आमच्या समाजामधले अशोक भटकर मोठे लेखक होते, ते वारले. आणि त्यांनी 72 मैल लिहिलं. त्यावेळेला आमच्या घरी यायचे ते फार संस्कृतचे पंडित होते. आणि त्यांचे वडील नामदेव भटकर यांनी सुद्धा
अस्पृश्यता निवारण्यासाठी खूप मोठं मोगलाचं काम दिलं त्यांनी. ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांचं जे पार्थिव आलेलं होतं तर त्यांचं अंत्यसंस्काराचे तो कार्यक्रम त्यांनी शूट केला. त्याच्यासाठी त्यांनी आहेर नावाचा चित्रपट काढला त्या नामदेव भटकरांनी. म्हणजे हे समाजातली उपेक्षित वगैरे वर्गातली ही माणसं असतात, तळागाळातली असतात, ती फार मोठं काम करतात. आणि अशा तऱ्हेनं ते नामदेव भटकरचे हे अशोक भटकर संस्कृतचे प्रोफेसर, त्यांचा नीलमनं जगजेता नावाचं पुस्तक वाचलं होतं. आणि त्या जगजेतामध्ये अलेक्झांडरला ते काय जग जिंकता आलं नाही, कुणालाच जिंकता येणार नाही. नीलम मला म्हणाली, पप्पा जग जिंकणं कठीण आहे, पण जग पाहता तर येईल आणि मला जग पाहायचं आहे, म्हणून मला वैमानिक व्हायचं आहे. आणि ती वैमानिक झाली, मुलगी वैमानिक झाली. ती स्वतः तर झाली, पण तिनं भावाला वैमानिक बनवलं. म्हणजे आमच्या घरामध्ये एका वैमानिकानं दुसऱ्या वैमानिक म्हणून जन्म दिला. आणि निखिल आमचा मुलगा तोही वैमानिकाच्या कोर्सला गेला. तो तर भारतामध्ये न करता त्याने फ्लोरिडामधून CPL लायसन्स कोर्स केलं. बघा 12वीतला झालेला ज्येष्ठ मुलगा, म्हणजे बळ कसं येतं. 12वीतला झालेला मुलगा 2 विमानं बदलून अमेरिकेला जातो, तिथे 8 महिने राहतो, कोर्स पूर्ण करतो CPLचं. आणि तिथून मला फोन करतो, पप्पा मी कोर्स पूर्ण केलेला आहे आणि मी इथं थोडं म्हणतं मला काम मिळते, आपल्याला कर्ज खूप झालेलं आहे, तेव्हा मी इथं राहू का. त्याला म्हटलं याच्यासाठी तुला पाठवलं का. अरे बाबासाहेब आंबेडकरांनी जाणीवपूर्वक संविधानामध्ये केलेल्या तरतुदीमुळे मी इथवर आलो, शिष्यवृत्तीवर शिकलो. या भारत मातेचे आपल्यावर प्रचंड उपकार आहेत. काही ते फिरणं तर शक्य नाही, पण त्याही थोडी त्याची उतराई करावी लागणार आहे. नको राहू तिथं. आणि तो आला. तिकडे लेमन ब्रदरने प्रॉब्लेम केला आणि अशा तऱ्हेने जागतिक मंदीमध्ये माझा मुलगा 5 वर्ष अडकला. पण मी कधीही त्याला टोचलं नाही, त्याला निगेटिव्ह बोललो नाही. मित्रासारखं काय यार असं म्हणायचो मी त्याला, काय यार असं तू नाराज होतो. होईल ना वेळेवर, मिळेल ना तुला नोकरी, असं काय चिंता करू नको. म्हणजे पालकांनी सुद्धा मुलांना त्याच्या कलेनं ज्यावेळेला त्यांचा बूट चप्पल वडिलाच्या मापाची येते त्यावेळेला त्यांना आपल्या पद्धतीनं वागवावं, हा मी माझ्या पुस्तकामधून संदेश देतो. आणि त्या मुलाला फार मी जपून आम्ही वापरलं, हे केलं. आणि तो 5 महिने बेकार राहिला. आणि तो अशा तऱ्हेनं म्हणजे 26 जुलै 2005च्या पावसामध्ये अडकला होता. मुंबईमध्ये मोठा प्रलयकारी हा पाऊस पडला होता. आम्ही कॉलेजला जस्ट घरी गेलो होतो दोघंजण. नीलम रायबरीला शिकत होती आणि निखिल साठे कॉलेज विलेपार्ल्याच्या साठे कॉलेज सुटला 2 वाजता. आणि रात्रभर तो आम्ही वाट बघतोय. फार कठीण परिस्थिती. मुलाचं आता सांगता येत नाही येतोय का नाही, जगतोय का वाचतोय अशी परिस्थिती. रडत बसलो होतो. पण तो पहाटे आला आणि आल्या त्यांनी मला प्रश्न केला, पप्पा तुम्ही म्हणता ना की देव देवळात नाही, तो माणसात आहे, आली तुला प्रचिती. हो मला आली. मला साऊथ इंडियन अँकरने असं काय सांभाळून आणलं की भयंकर, मला स्वतःच्या मुलाच्या पलीकडे सांभाळून आणलं. ते काय करायचे, म्हणायचे निखिल तू इथं थांब. आणि ते स्वतः त्या पाण्यामध्ये पाणी किती भरलेलं आहे ते बघायचे आणि पुन्हा माघारी यायचे. आणि त्याला हाताला धरून, तो मुलगा म्हणतो मला हाताला धरून घेऊन जायचे. ते कोण कुठले, आपल्या जातीचे का आपल्या धर्माचे कोण ते, पण त्यांनी मानवता धर्म पाळलेला होता. असे सत्पुरुष म्हणजे आई वडिलाची पुण्याई म्हणा किंवा आपलं काम म्हणा, आपण जे करतो त्याचं फळ म्हणा, अशा तऱ्हेचं ते प्राप्त झालं. मुलगा नंतर पायलट झाला, इंडिगोमध्ये लागला. आज तो 5 वर्षातच मुख्य वैमानिक झाला. म्हणजे अशा तऱ्हेनं हे जे काय आमचं म्हणजे आम्ही दोघं प्राध्यापक झालो, आमचे 3ही मुलं मुख्य वैमानिक झाले. आणि हे मॉडेल आहे, हे झालेलं मॉडेल हे समाजाचं आहे, समाजानं घडवलेलं आहे. अनेकाची मदत त्याच्यामध्ये झालेली आहे. सुशील कुमार शिंदे ज्यावेळेला मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे त्यावेळेला रामदास फुटाणे माझे पुस्तकं वगैरे प्रकाशित होते. रामदास फुटाणे आमच्या जामखेडचे, त्यांना आम्ही नाना म्हणत असायचो.
तर ते आमच्या घरी आले आणि आम्ही त्यांना सांगितले की नीलम आमची पायलटचा कोर्स करते, परंतु ती आर्थिक अडचणीमध्ये आहे, कारण बँका लोन देत नव्हत्या त्या पायलट कोर्सला. कठीण होतं त्यावेळेला, 2003-4 सालाची गोष्ट. आणि ते शिंदे साहेबांनी 5 लाखाची भरघोस मदत दिली त्या मुलीला आमच्या. आणि ते पण बघतात की मुलगी कशी आहे, काय ते आपण दिलेल्या पैशाचा उपयोग होणार का नाही ह्याचं सगळं चाचपणी करतात. कारण शिंदे साहेबांनी स्वतः रात्रशाळेला ते शिकले. त्यांनी अतिशय कष्टाने तळापासून शिखरापर्यंत स्वतःची उभारणी केली. ते देशाचे गृहमंत्री झाले. त्यांनी अमेरिकेमध्ये जे आमसभा आहे, जे कायदे मंडळ जगाचं मानलं जातं, तिथे कांपुच्यावर प्रश्न म्हणजे त्यांनी भाषण दिलेलं आहे. अशा तऱ्हेचं त्यांचं बी मी पुस्तक आता लवकरच प्रकाशित करत आहे. त्यांच्या जीवनावरलं पुस्तक लोभस नावानं मी प्रकाशित करत आहे. अशा तऱ्हेनं माझा जो प्रवास आहे. अजून टाईम आहे का, संपला का आहे का, असला तर थोडा 5 मिनिटं चालू सर. हां, अशा तऱ्हेनं माझे जीवनातले किस्से असंख्य आहेत. मिसेसची हे झाली म्हणजे उभारणी झाली, तर मी काय करायचो, आताही मी बरोबर आणलेलं, प्रत्येक ठिकाणी मी बरोबर नेतो. ती अर्धी शक्ती आहे. काल आपल्या इथं ज्यांचं व्याख्यान झालं सोमाणी साहेबांचं, पियू सोमाणींचं, त्यांनी सांगितलं सीतामाईनं जो केलेला त्याग आहे तिनं सगळं तर घडून आणलेलं आहे ते सर्व. तर श्री शक्ती कितीतरी महत्त्वाची. मध्ये एकानं म्हणजे जे आमदार साहेब होते त्यांनी स्त्रियाविषयी सांगितलं की भारतीय स्त्रियांना आयतं म्हणजे मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. आयता दुसऱ्या देशामध्ये स्त्रियांना त्यासाठी झगडावं लागलेलं आहे. आपल्याकडे राज्यघटनेमध्ये तो दिला. आणि आता मला असं म्हणायचं आहे, स्त्रियांनी पुरुषाबरोबर शिकलं पाहिजे, प्रत्येक वेळेला कार्यक्रमाला गेलं पाहिजे आणि स्त्रियांनीच आपला पक्ष स्थापन केला पाहिजे. स्त्रियांनी स्वतःचा पक्ष स्थापन करावा. कारण हे राजकीय मंडळी कोणते का असा ना, ते तुम्हाला प्रतिनिधित्व देणार नाहीत, कधी देणार नाहीत. हे मला मी सांगून ठेवतो. तुम्ही ज्या वेळेला स्वतःहून त्याच्यामध्ये पडणार नाही ना, आम्हालाच सत्ताधारी जमात व्हायचं आहे, अर्धी शक्ती कशामुळे ही वाया घालवायची. आणि तशा तऱ्हेनं स्त्रियांना ही अशा तऱ्हेच. मला एक जिंतूरचा प्रसंग तुम्हाला सांगावा असा वाटतो, वेळ झालेला असला तरी. जिंतूरला बाबासाहेब आंबेडकरांच्या नामांतराची चळवळ सुरू झाली आणि तिथे जिंतूर हा परभणीतला एक महत्त्वाचा तालुका. आणि तिथं मला बाबासाहेबांचे शैक्षणिक विचारावर मला परिसंवादात बोलवलं होतं. मी मिसेसला घेऊन प्रत्येक ठिकाणी जातो, त्यावेळेला गेलो. आणि दुसरे मोठे विख्यात चित्रकार भगवान परसावळे, 2 भगवान इंगळे, भगवान परसावळे, आणि तो परिसंवाद होता तिथे. आणि असाच आपलं बसलेलं सगळं चाललेलं आहे. कार्यक्रम आता चालू होणार आहे. तर आचारसंहिता लागली आणि ते मंत्री येणार होते, अध्यक्ष ते आले नाही. मग तिथे गंगाधर पानतावणे आणि जे गँगमनकार सदानंद पुणगे सरांनी आमच्या मिसेसला अध्यक्ष बनवलं आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही तो परिसंवादाचा कार्यक्रम केला. आता हे केवढं मोठं बघा, हे केवढं मोठं काम. आणि ह्याच्यामुळं स्त्रियांना प्रत्येक ठिकाणी न्या आणि त्यांना हे म्हणजे योग्य पद्धतीचा रिस्पेक्ट द्या. आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे स्त्रियांना. म्हणजे त्यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली मी ह्याचा परिसंवादाचा कार्यक्रम तर केलाच, पण मला पुरस्कार लागला होता अस्मिता दर्शनी असंख्य लेखक घडवलेले आहेत. तो पुरस्कार माझ्या भिडू नावाच्या पुस्तकाला लावला आणि मॅडम अध्यक्ष असताना मॅडमच्या हस्ते मला तो पुरस्कार प्राप्त झाला. हे केवढा मोठा सन्मान म्हणावा. म्हणजे स्त्रियांनी ज्या वेळेला अशा तऱ्हेनं लावून धरली की आम्हाला पण पुरुषाच्या बरोबरीनं पुढं आलं पाहिजे, आम्ही आता घरामध्ये चूल मूल का करावी आहे. आम्ही तर मुलावर, आमचे पण मुलं लहान होते, पण आम्ही मुलावर जबाबदारी सोपवायचो. आम्ही शिक्षणाला त्याला लेक्चर द्यायला जात असायचो. त्यामुळे ती मुलं घडली. दोन्ही मुलं उगा अशी घडली नाही. तेव्हा हे जे काही आमच्याकडून झालेलं आहे वेगळे, पण लोकांना वाटतं हे फार वेगळं झालेलं आहे. पण ह्याच्यामध्ये समाजाचं, मला तर सायकलही चालवता येत नाही,
पण माझे मुलं जागतिक हवाई क्षेत्रामध्ये आज मोठं काम करत आहेत आणि उभारणीमध्ये, देशाच्या उभारणीमध्ये हातभार लावत आहेत. अशा तऱ्हेचं हे संघर्षमय, पण मी माझं एवढं सांगणं आहे आपणाला, जीवनामध्ये सगळ्या जाती धर्मामध्ये संघर्ष आहे, अडचणी आहेत. हा ठराविक आमच्या दलितामध्ये म्हणजे ढोर सांभार मार याच्यामध्ये जरा वेगळ्या पद्धतीच्या आणि जास्त प्रमाणामध्ये त्या भयंकर आहेत. तर आपण समाजाकडे लक्ष दिलं पाहिजे, तळागाळातल्या लोकांना रिस्पेक्ट दिला पाहिजे, त्यांनाही वर आणण्याचा प्रयत्न केलेला पाहिजे. शिका असं बाबासाहेबांनी म्हणलेलं नाही, सुसंस्कृत व्हा, समाजाला ओळखा, गरिबागुरिबांची जाणीव ठेवा, त्यांना ओळखा. आणि म्हणून ज्या वेळेला मला बार्शीला बोलवलं होतं, माझ्या हस्ते सिल्वर ज्युबिलीमध्ये बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होता, त्यावेळेला मी त्यांना देणगी दिली. ती देणगी ज्या बाईमुळं मला ॲडमिशन मिळालं, 11 रुपये भरले होते, त्या भामटे समाजाच्या राजपूत भामटे म्हणजे तानाबाई रूपचंद गौड यांच्या नावे दिले आणि अजूनही आता ते दिले जाते. म्हणजे आपण असं जाणीव ठेवली पाहिजेत. कृतज्ञता हे मूल्य आहे, ते माझ्या साहित्यामध्ये येतं आहे. आपण मला हे एवढ्या मोठ्या व्यासपीठावर माझं जीवन सांगण्यास निमंत्रण दिलं, आमंत्रित केलं, त्याबद्दल नाशिककरांचे आणि ह्या वसंत व्याख्यानमालेचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि माझं थांबवतो. धन्यवाद सर. आजचं 20वे पुष्प स्वर्गीय माधवराव लिमये स्मृती व्याख्यान प्राध्यापक भगवान इंगळे ज्येष्ठ साहित्यिक यांनी जीवनाच्या उभारणीतील अनुभव सोप्या आणि चांगल्या समजेल अशा भाषेत आपल्याला कथन केले, त्याबद्दल वसंत व्याख्यानमालेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो.